अब खेल जो है वो बदल गया है। केवल उत्तर याद रखने से काम नहीं चलने वाला, सोचना पड़ेगा। 10 अगस्त से रात 9 बजे सोनी एंटरटेनमेंट टेलीविजन और सोनी लिव पर। नमस्कार मंडळी. आयुष्याची गणितं सोडवायला हास्याची नवीन समीकरणं घेऊन आली आहे तुमच्या टेन्शनवरची मात्रा महाराष्ट्राची हास्य जत्रा. टीव्ही समोर बसूया, सहकुटुंब हसूया. विनोदाची बेरीज करून टेन्शनला वजा करणाऱ्या सगळ्या हास्यरथी महारथींचा जंगी स्वागत आहे. त्यांच्यासाठी कौतुकाचे पाढे वाचणाऱ्या दर्दी हास्यरसिकांचं देखील स्वागत करूया. बोल्ड, बिंदास्त अँड ब्युटिफुल सई ताम्हणकर, खट्याळ, मिश्किल आणि रुबाबदार प्रसाद ओग. मंडळी, उपचार घेण्यासाठी सासू सुनेची एक जोडी आली आहे एका डॉक्टरकडे. चला तर बघूया तिथे हास्याची ट्रीटमेंट कशी रंगती येते. ही धमाल घेऊन मंचावर येत आहेत कोळीवाड्याची रेखा, वनिता खरा, कोकणची सुकन्या रसिका वेंगुर्लेकर आणि निरागस विनोदवीर पृथ्वी प्रताप. नेक्स्ट या 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 बस बसा 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 या 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 बसा 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 शांत आरामात ओके. हां सांगा काय होत आहे. काय नाही, असं जरा घाबरल्यासारखं होतं. बर. कलमल्यासारखं होतं कलमल्यासारखं आणि असं पटकन डोळ्यावरनी अंधारी होऊन जाते सगळं. बर 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 एकदम असं गळल्यासारखंच होतं. बर एकदम तरार निघून गेल्यासारखं बर होतं अंगात नाही. बर बर डोळे दाखवा नाही असं असे घाबरवायचं नाही. डोळे दाखवा म्हणजे नीट डोळे दाखवायचे ना. डोळे हा 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 11 11 नाही 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 आकडेमोड करतोय का आपण. नाही की नाही गमतीदार आहे स्वभाव तुमचा. 11 म्हणायचं नाहीये, 11. अच्छा. हा जीभ दाखवा. नाही 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 हे नाही करायचं. जीभ दाखवा म्हणजे काय लहान मुलाला आपण असं वेडावून दाखवतो तसं नाही. डॉक्टरांना कशी जीभ दाखवतो आपण. हा अरे बापरे, गळा गेला का घसा बघा लाल लाल झालाय, रॅशेस आहेत. काय काय होतंय नेमकं, काय होतंय. मग हा बोलता येईल नाही की नाही. अशा वेळेस जीभ आत घ्यायची आणि मग बोलायचं. काय होतंय असं ते गळलं अंगातलं तर आण गेलं की असं गळल्यासारखं होतं पाय. आणि मग काय सुचत नाही. असं घरात एकदा दोनदा चक्कर आली होती. पण घरात होत्या त्या गोळ्या घेतल्या पण त्याने काय बरं नाही वाटलं तर मग परत इथं आलो. डोक्यावर हांडा घेतला तर पाय एकदम लुटू होतात. बर नाही पण काही काळजी करू नका. काय मला काय बघा आता आहे ना 7 आहे त्यामुळे काही काळजी करायची आवश्यकता वाटत नाहीये. नाही पण 2 जीवांचं असलं की कसं जरा बरं नाही वाटत ना. हो नाही 2 कळत का नाहीये मग हे. 3 महिन्यांची पोटुशी आहे. कळत का नाहीये पण मग हे. हा आता काय मस्करी करताय वय. हा 3 महिन्यात पोट दिसतं वय डॉक्टर, तुम्हाला नाही कळत वय. हा नाही पण मग तेच 3 महिन्यात पोट दिसत नाही तुमचं एवढं का दिसतंय. पण मग म्हणजे आजोबा उत्साही आहेत मान्य केलं पण मग तुम्ही काय यावं चान्स. नाही माझं नाही हो, माझी सूनबाई 3 महिन्याची पोटुशी आहे, मी नाही. अच्छा ती आहे. सो सॉरी म्हणजे तुम्ही पोटोशी. अरे सॉरी. हे आहे आधीपासूनच आहे. अरे काय तुम्ही आई असं नका न करू. हा मला वाटलं तुम्ही तुमच्याबद्दल सांगताय. नाही, तिच्याबद्दल त्यांच्याबद्दल जर आहे तर त्या सांगतील की नाही. वय मग तुम्ही कशाला सांगताय. नाही ती सून आहे ना, ती अशी पटकन बोलणार नाही. नाही ती नाही बोलणार नाही बोलेल ती, त्या बोलतील काय. त्यांची काय आपण जीभ शिवली आहे का. नाही हरकत नाही.
नाही आपण हे बघा काय होतं, ज्यांचा आजार आहे त्यांनी सांगावं, हो की होय. नाही? ज्याला बरं वाटत नाही त्याने सांगावं, म्हणजे डॉक्टर औषध देऊ शकतो, होय, है ते ना? आहे. आता मी तुमची एवढी नाडी चेक केली, जीभ चेक केली, तुम्ही सांगायला होत अरे बाबा हा माझा आजार नाही, माझ्या सुनेचा आहे. नाही पण आता तुम्ही डॉक्टर आहे, तुम्ही चेक करताय म्हटलं, आम्ही कुठं बाई माणसाने असं मध्ये मध्ये नाही आवडत बोललेलं ना. तुम्ही तिथे थांबा, तुम्ही या. ताई तुम्ही इथे या. हा असं तुम्ही मला तुमची पण जीभ बघायला सांगाल, त्यांची पण जीभ बघायला सांगाल. मी काय जीभ बघाय का? चल ओके. हरकत हा आ करा, जीभ दाखवा. नाही त्यांनी केला की नाही मग असं नाही, चिडवून नाही दाखवायचं. नीट जीभ दाखवा. डॉक्टरांना कशी दाखवतो? हा बर जरा वर. बर नाही जीभ नाही वर, मान वर कर, जीभ वर करून मला. बर बर काय होतंय नेमकं? गुडघ्याच्या वाट्या दुखते ती. बर बर पण आपलं मला काही होत नाही, मला काही होत नाही. पण आता एकदा असं ठणक भरली का कळतच ना बाबा दुखतय म्हणून. हो? मग तेल बिल लावलं तरी पण मग दुखायचं थांबत नाही. इतके दुखतात? गुडघे एकदम झिजल्या ती. बर. आता गुडघे किती वर्ष साथ देतात काही कळत नाही. बापरे इतके? माझं नाही, मग कोणाचे? सासूबाईंचं. अरे असं नका करू. हे कधी सांगणार होतात तुम्ही सासूबाईंचे गुडघे दुखतात तुमच्या गुडघ्यात खिळा ठोकल्यावर? माझं नाही, आज नाही होत माझं. हरकत नाही, पण असं नाही करायचं. हे बघा तुम्ही काय करताय ना मगापासनं, तुमचं दुखणं त्या सांगतायत, त्यांचं दुखणं तुम्ही सांगताय. असं नका करू. असं करून चालतच नाही. आता तुम्ही मला सांगा, समजा दवाखान्यात घ्यायची औषधं तुम्ही किराणावाल्याकडनं घेतली तर चालेल का? किंवा किराणावाल्याकडचा जो काही धान्य वगैरे प्रकार असतो तो तुम्ही डॉक्टरकडनं घेतलं तर चालेल का? चालेल. कुठल्या किराण्यावाल्याकडनं घ्यायचं तेवढं नाही, सांग. नाही. म्हणजे त्या दादांना काय मागायचं? नाही मागायचंच नाही, नसतं नाही मागायचंच नाही. मी एक जस्ट उदाहरण दिलं. मी एक असं जस्ट एक अत्यंत प्रामाणिक प्रयत्न करतोय तुमच्या जवळ येण्याचा, पण माझं शिक्षण पायात पाय घालतोय मला कळत नाहीये. यांचं पण असंच होतं, पायात पाय घालून नीट बसताच येत नाही, गुडघे दुखते ती, सांगत नाही ती. सगळं साथल्यात एकदम किती दिवस असं खचून राहिली ती. माझं आतल्या आत आता राहणार, कुणाला बाहेर काढून दाखवू नाही, सांगू कोणाला सांगू? हो आलं माझ्या लक्षात. नाही हो, काळजी लय काळजी करते ती. हो आले, लहानपणापासून आहे ना सोबत, एवढी असल्यापासून आहे ती. पण मग आता याच्यावर काय औषध देऊ? ही लहानपणापासून सोबत, याच्यावर औषध काय देऊ? नाही लहानपणापासून ठरलं होतं ना लग्नाचं. नाही पण मग आता मला हा विषयच नाहीये. विषय तुम्हाला बरं वाटत नाहीये तर बाबा तुम्हाला हे झालेलं आहे, कडक झाले ते. हो मग मी देतो ना त्याच्यावर औषध. मला कळू द्या ना नीट नेमकं काय होतंय. होय. ज्याचं जे आहे त्याने ते सांगा. इथे आपण खेळ खेळतोय का? नाही. हिचा आजार ओळखू बाई, तिचा आजार ओळखू, असं नाही होतंय आज, नाही होतंय आज. हरकत नाही, पण असं करू नका. ज्याचा बाबा जो आजार आहे त्याने तो आजार सांगा, म्हणजे मला कळेल की बाबा काय करायचं आहे, हो की नाही? त्या सांगत नाही ती, पण त्यांचा आजार आहे गुडघ्याचा. माझी आत्या आहे ती, तुम्हाला सांगते, एवढी असल्यापासून मी तिच्या मांडीवर अशी बरं. खेळली, वा वा. माझ्या मांग मांग फिरायची. हो, हो. तवा गुडघं चांगली होते, पण आता गुडघं गेल्या तिथं नाही. सांगायला हो, हो. पाहिजे का नाही? हो, हो, पण पण- सगळं काहीच सांगत नाही. हो सगळं मनात वा ठेवते. वा, अरे वा 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 वा, सांगा वा 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 वा. पण आपण असं नको करूया. आपण आता नाही पण तुम्हाला सांगते, सासू नंतर आधी माझी आत्या आहे ती. अरे अरे आत्या आहे ती, तिचा उपचार झालं पाहिजे. नाही बरोबर झालाच पाहिजे. उपचार व्हावा यासाठीच माझे प्रयत्न सुरू आहेत की बाबा तुम्हाला काय नेमका आजार झालेला आहे तो तुमचा तुम्ही सांगा. जो माणूस इथे बसेल त्याने त्याचा आजार सांगा, एवढं माझं फक्त म्हणणं आहे. सांगतो. तर मला फक्त आता शांतपणे काय ना महत्वाचं आहे, केस पेपर बनवावा लागणार आहे. केस पेपर बनवल्यानंतर तुम्हाला काय बाबा झालेलं आहे ते सांगा, ते मी लिहून काढेन, त्यानुसार गोळ्या देईन, म्हणजे तुम्हाला व्यवस्थित बाबा बरं वाटेल, हो की नाही? तर केस पेपर आपण लिहायला घेऊया. नाव सांगा. सरूबाई सुनील माने. सरूबाई सुनील माने. बर वय काय? 63. 63 वय आहे तुमचं? माझं नाही, मग सासूबाईंचं. परत त्यांचं का सांग मला कळ. हे काय लिहिलं असेल आज रे श्रीकांत राऊतने, मला कळत नाही. 63 वय आहे त्यांचं, हे तुम्ही का सांगताय? त्या सांगत नाही ती. अरे पण ज्यांचं वय आहे मनात ठेवते ती. हो, पण मग मी म्हंटल की नाही, ज्याचं बाबा जे आहे त्याने ते सांगा. असं हे बघा लक्षात दे. मला सांगा, आता मसाल्याचं कांडप असतं, तिथे आपण गहू नेऊन दळायला टाकतो का? किंवा कुठल्या तरी चक्कीत जाऊन आपण मसाला कुटतो का? चालेल का असं? चालेल.
आमच्याकडं दोन्ही बी कुटत्यात, मसाला बी आणि दळण बी. उदाहरण ए पिल्लू सोडलं रे चल असं. अरे उदाहरण का नाही तुम्हाला? तुम्ही फक्त इतकं समजून घ्या की ज्याला जे झालेलं आहे त्याने ते सांगा, ज्याला जे झालेलंच नाहीये त्याने ते सांगूच नका. हा मग आता मला फक्त इतकंच सांगा, 1 मिनिट. म्हणजे तुम्हाला विचारल्यावर तुम्ही त्यांचं सांगताय, त्यांना विचारल्यावर त्या तुमचं सांगताय. तुम्ही त्यांचं नाव सांगितलं, ठीक आहे. 63 नाव. एक होती नगरी, नगरीत होतं तळ, तळात होतं कंदील, कंदिलाजवळ होतं शिपाई, शिपायाजवळ होता वाडा, वाड्यात होता पाडा, पाड्याजवळ होता घोडा, तिथं होता चौक, चौकात होतं देऊळ, देवळात होती खुटी, खुटी होती पिशी. यांचं वय झालं तरी सुनील रावांची अजून टोचती वय मिशी. आत्ते आत्ते काय केलं तुम्ही आता? तुम्ही म्हटलं नाव घ्या. लग्नात आलोय मी तुमच्या. लग्नात आलोय का? आहे रुखवत आहे हा माझा, नाही आहे की नाही? नाही आहे की नाही? हा मी डॉक्टर आहे, तुम्ही बाबा पेशंट आहात, तर तुम्ही या मला विचारा बाबा मला असं असं होत आहे, मी तुम्हाला एक घे चल गोळ्या घे आणि जा असं मी म्हणणार. मग तुम्ही जायचं गोळ्या खायच्या, हो बरं वाटलं असं करून या परत सांगायला. हे का सांगताय माझं नवऱ्याचं नाव मिशी टोचते? हे विचारलंय का मी आत्ता? नाही विचारलंय, मग का सांगताय? काय करायचंय त्याचं मला त्या नवऱ्याचं? जे मुद्द्याचं आहे ते सांगा ना. हे ताई आई नका करू असं, मला शांतपणे फक्त काय होतंय व्यवस्थित सांगायचं, काय झालेलं आहे सांगाल? सांगा. पळत असताना ठेच लागली, गुडघं फुटलं, रक्त यायला लागलं, मग त्याला मलम लावलं तर काहीच होईना, नुसतं आपलं चुरचुर 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 चुरचुर. अरे पण मुळात अशा अवस्थेत पळायचंच का? खेळायचं म्हटलं तर मग पळावं लागणार का नाही? आणि मग पळत पळत लपलं नाही ना का मग राज्य डोक्यावर येतं. लपाछुपीचे डोहाळे लागले त्यांना. लपाछुपीचे? अहो असं नका खेळू तुम्ही नवऱ्यासोबत. लपाछुपी वगैरे तुम्हाला त्रास होईल पडल्यावर. मी नाही, माझा बारक्या खेळत होता. त्याचं काय आता? त्या बारक्याचं काय? बारक्याला ठेच लागली, रक्त आलं, मलम लावलं, पण त्याला नुसतं आपलं चुरचुर चुरचुर चुर. अरे पण बारक्याचा विषयच नव्हता हा. काय बारक्याचं काय आहे मध्ये मला सांगा. बारक्याचं आहे ना हो, बारक्यावर एवढं लहान होता, एका दिवसाचा तापानं पणपणला होता. ह्या सुरू होता ते यार. जवळ ठेवलं तेव्हा कुठं बरं वाटलं त्याला. माझं वार केलंय, नाक पार खूप नीट गेला होता, असं वळू वळू नाक वर काढलंय माहितीये. बारक्याचं काय खायचंय, पोरांना जीव लावावा लागतो, पण आता डोपरं फोडून घेतोय म्हणजे काय आहे का? पण नाही हे संबंध याचा. बारक्याचं नाक मी वर काढलं, आयफिल टॉवर आहे का ते? किती वर काढणार आहे म्हणून काय आहे नाकाचा आणि गुडघ्याचा संबंध? नाही फोडलं त्याने फोडलं तर मग फोडलं. नाही आता फोडणारच ना, वयात आले पोरग, खेळणार तर पडणार, फुटणारच. दोन्ही बाजूने नाही बोलायचा रसूबाई. नाही सर भाई. अरे तुम्ही असाल ना कुठले पण बाई, ऐका ना, नका दोन. मुळात बारक्याचा विषय काय? बारक्याचा विषय काय आलेला आहे मध्ये? बारक्याचं काय? त्याला लागलं, मलम लावलं, चुरचुर चुरचुर चुरचुरत होतं, तर तो म्हणतो की मी शाळेत जाणार नाही म्हणून. पण शाळेत नाही जाणारे बरं आहे का सांगा? ज्योतिबा सावित्रीबाई यांनी एवढ्या शाळा काढल्या आणि हे शिकत नाही. तर नाही मुद्दा बरोबर आहे, पण का म्हणजे संबंधच नाहीये याचा? म्हणजे का तुम्ही हे सगळं? आम्हाला पण असंच होतं का? सगळी पोरं शाळेत त्या फळ्याकडे थोबाड करून बसतंय, हे उलट एकटाच भिताडाकडे थोबाड करून बसतंय का? अरे मला काय माहिती तो उलटा बसा उलटा का बसतो? काय हो, पोरात डोकं चांगलं होतं पहिलं. असं नका. अरे पण नाहीच आहे बारक्या इथे, तर त्याची दुखणी नका ना सांगू मला. मला कळलेलं आहे की बाबा बारक्याच्या बाबा एक ह्याला झालेला आहे काहीतरी गुडघ्याला. माझ्या झालंय. मी त्याला देतो, त्याला जे द्यायचं आहे ते. आता बारक्याचं नका सांगू, नाही ते एकदाच काय ते मला नीट सांगा बारक्याचं, मी व्यवस्थित औषध देतो. सांगा काय बारक्याचं? काय सांगण्यासारखं? 12 घंटे काम करतो, येतोय थकून. थकून आल्यावर अंगात तरान राहत नाही, सगळं गळून गेलेलं असं अंगात त्याच्या. फार जळजळ होते हो, दमा लागतोय. लहान होता ना तेव्हा पार वणीचा गड चढला होता, वणी देवीचा. 15 मिनिटात गड चढला होता. मला 4 तास लागले होते, नाही जमलं होतं मला. पण तेव्हापासून दमा सुरू झाला हो. नाही मला एक कळत नाही, आता 5 मिनिटांपूर्वी हा बारक्या शाळेत उलटा बसत होता ना, तो 12 तास काम करायला लागला आता. तो बारकी हिचा बारक्या.
हा बारक्या तू माझा बारक्या. नका सांगू मला नका सांगू तुमच्या एक बेसिक फक्त ज्या बारक्याच्या गुडघ्याला लागलंय त्याचं तेवढं मला सांगायचं ना तुम्ही. हे सगळं का बारक्याच्या कुठल्याच गुडघ्याला नाही लागलंय, गुडघ्याला माझ्या लागलंय ना. लागलं पण नाही, तू काय लागलंय आता. अरे पण माझ्या बारक्याच्या गुडघ्याला लागलंय. अरे नका ना असं करूया. काय झालं डॉक्टर? तू एक मिनिट मला एक फायनल तुम्ही सांगा आता. गुडघा दुखतोय, गुडघा दुखतोय, पोटोशी आहात. हा. मी तुम्हाला औषधं देतो. मी तुम्हाला एक 4-5 खूप गोळ्या देतो, त्या तुम्ही घ्या हा आणि खाऊन चटाचटा बऱ्या व्हा. इकडे मी येऊ होय? या तुम्ही या. तुम्ही येईपर्यंत तास जाईल. तुम्ही नका येऊ, थांबा. तुम्ही ह्या ही पिशवी घ्या. हा ही तुमची पिशवी. हा ही तुमच्या सासूबाईंची पिशवी. आणि हा तुमच्या बारक्याला हा मलम आहे. हा मलम घ्या आणि निघा. जे काही आहे ते घेऊन जा, निघा. झालेलं आहे तुमचं क्लिअर? डॉक्टरी पिशी. हा तुम्ही 2 पिशा दिल्या, एका पिशीच काम झालं. एक ताई काय केलं तुम्ही आता? गोळ्या एकाच पिशीत घेतल्या. आम्ही दोघी एकाच घरात राहतो ना. 2 वेगळ्या पिशाने कशाला? मग ते आता त्या गोळ्या तुम्ही कशा खाणार आहात? काळजी करू नका, 4 गोळ्या जास्तीच्या यांनाच देईन मी. मला आणि जास्तीच्या गोळ्या कशाला? ती पोटुशी आहे, तिला देईन. बरोबर एक वाटून घेईन. आमचं काही वेगळं नसतं. आम्ही एकाच घरात राहतो. बर मग एका घरात राहता तर तुम्ही आता तुमच्या गोळ्या वाटून घ्याल. तुम्ही काय करताय? मी इंजेक्शन तयार करतोय. कुणासाठी? तुमच्यासाठी. आमच्यासाठी? हो. आम्हाला गोळ्या पुरतात. पण मला नाही पुरल्या ना. मी आता काय करणार, आता मी डोळ्यावर पट्टी बांधणार आणि ही 2 इंजेक्शन जी आहेत ती मी तुम्हाला फेकून मारणार आहे. निघा निघा आत्ताच्या आत्ता निघा. वा 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 वा, बहारदार परफॉर्मन्स. आज ऋषिकांनी जे काय लिहिलं ते आम्हाला खूप आवडलं. प्रसाद दा. वा वा वा, फॅन्टॅस्टिक. अप्रतिम कॅरेक्टर्स होती तिघांची पण. आणि लाजवाब बेरिंग होतं वनिता आणि रस्सा तुझं पण कमाल बेरिंग होतं, कमाल. वनिता तू वेगवेगळ्या पद्धतीच्या म्हाताऱ्या करतेस आणि त्या इतक्या वेगवेगळ्या टोकाच्या करतेस की म्हणजे थक्क व्हायला होतं तुझ्याकडे बघून. सिरियसली वनिता, सिरियसली अमेझिंग टॅलेंट आहे तुझ्यात, अमेझिंग. क्या बात आहे वनिता, काय बेरिंग होतं, लाजवाब. रसिका खूप रिस्की कॅरेक्टर होतं कारण खूप एकसुरी होतं, पण ते एकदाही एकसुरी वाटलं नाही याच्यात तुझं कौतुक आहे. टेरिफिक, फार मजा आली. पृथ्वी सुपर्ब एनर्जी, फार मजा आली, वंडरफुल. सई. सुसाट परफॉर्मन्स होता, मला फार आवडला. वने, कोण आहेस ग तू? वने, आज मी तुला सांगते, तू माझी बिजली आहेस आणि या मंचाची बिजली आहेस. तू जे काही आहेस अजब आहेस. मला आज रसिका वेंगुर्लेकर कुठे दिसलीच नाही आणि मला याचा आनंद झालाय. मी खूप आनंदी झाली आज. रसिका, व्हॉट अ परफॉर्मन्स. म्हणजे तू तिथे बसली होतीस तेव्हापासून मी तुझ्याकडे बघत होते. ब्रिलियंटली परफॉर्म्ड. म्हणजे आज तू काहीतरी वेगळंच कॅरेक्टर पकडलं होतंस आणि काय आज तुझ्यातून काहीतरी वेगळंच घडलंय आणि ते मला जाम भावलंय. कीप इट अप. वने, एकदा मला तसं सगळ्यात शेवटी चालून दाखवायचं. होय होय, ऑन पब्लिक डिमांड. येस, सुंदर मेकअप, हेअर, कॉस्ट्युम दोघींचे आणि अतिसुंदर परफॉर्मन्स. खूप मजा आली. येस, खूप भारी एक्सप्रेशन, खूप भारी टायमिंग आणि पंचेस. आणि जाता जाता तशी चालत जा. मंडळी, आज पुन्हा एकदा एक मित्र सज्ज झालाय आपल्या मित्राला अडचणीत आणायला. चला तर बघूया आज तरी त्याला यश मिळतंय का ते. ही धमाल बघण्यासाठी मंचावर आमंत्रित करूया हास्य महारथी समीर चौगुले, विरोधाची डबल डेकर प्रसाद खांडेकर, जिच्या मॅडनेसला नाही ठाव अशी नम्रता संभेराव आणि कधी गोड कधी तिखट चेतना भट यांना.
नाही यार नकोय ए ए ए चहा कुठे घेऊन चालली तुम्ही तर म्हणाल नको म्हणून. तुला नाही ग मॅच चालू आहे तो हार्दिक पांडे नो बॉल टाकला त्याला म्हटलं नकोय दे जा बरं ऐका ना चहा पिऊन घ्या पटकन तुम्ही पण चहा पिऊन झाल्यावर तेवढं मला ऐका ना नारळ आणून द्या. काय नारळ आणून द्या. चहा पिऊन झाला ना की मला नारळ आणून द्या. रेडियस का मॅच चालू आहे मी ना कुठे नारळ बिरा अहो ऐका ना असं काय करता. आज नारळी पौर्णिमा आहे ना रक्षाबंधन. माझ्या भावाला आहे ना माझ्या हातचा नारळी भात खूप आवडतो मग म्हणून त्याच्यासाठी मला नारळी भात बनवायचा आहे. आणि हो बरं झालं आठवलं ऐका बोल. ऐका पटापट आवरा आपल्याला माहेरी जायचंय माझ्या. कुठे माहेरी जायचंय ते रक्षाबंधन. रेडियस का मी नाही येणार तुझ्या माहेरी वगैरे तुझा एकटी रक्षाबंधन करून ये अहो असं नका ना करू. दादा म्हणत होता किती दिवस झाले भाऊजींची भेट नाही झाली. मग दादाला सांग माझ्याकडनं जे 20,000 रुपये घेतले ते आधी परत दे असं काय करता. फटाक्यांचा धंदा सुरू केला होता त्याने म्हणून मागितले 20,000 तर तो गेला लॉस मध्ये. तर एवढं काय मी नाही येणार आज एक तर आजची एक दिवस सुट्टी आहे यार कॉर्पोरेटला आम्हाला काय टेन्शन असतं माहितीये प्रेझेंटेशन असतात मॅच आणि मॅच सोडून ऐका तुम्ही नका चिडू. काहीच हरकत नाहीये. इतकं पॅनिक होऊ नका. मी येणारच हो, नाहीये. तुम्ही आराम करा. तुम्ही आराम करा. मी एकटी जाईन माहेरी. काहीच हरकत नाही. बरोबर आहे तुमचं. तुम्हालाही काम असतात काय. हॅलो वहिनी हॅट्स ऑफ टू मी हाऊ आर यू स्टँडिंग ओवेशन टू मी हाऊ आर यू भाऊजी काय म्हणता मी मजेत. तुम्ही कसे आहात. बस बस किती दिवसांनी. पशो कैसा आहे रे मस्त ठीक आहे ना हो. सगळ्यात आधी नारळी पौर्णिमेच्या तुम्हाला खूप खूप शुभेच्छा कॉंग्रॅच्युलेशन Congratulations. अरे त्याच्याबरोबर आलं म्हणून देऊन टाकलंय आपल्याकडे प्लेंटी ऑफ कॉंग्रॅच्युलेशन हरकत नाही भाऊजी. तुम्हाला पण कॉंग्रॅच्युलेशन. वहिनी फिटनेस कसा आहे माझा भारी एकदम एव्हरीडे हे असतं माझं ते फिटनेस असतो आपला छान दिसताय. एकदम. एकदम ऍप्स वगैरे आल्यासारखं वाटतंय. पोट बघा छान. आणि आता बघा समय यार खरंच यार बघू हे बघ. आई शपथ क्या बात आहे यार कमाल हा कमालच करतो बघवत नाही आता. बरं बहिणी मला नारळ आणायला जातोय मी खाली हो. तुम्हाला नारळ आणायचा आहे का ओ माय गॉड. भाऊजी तुम्हाला कसं कळलं मला नारळ हवाय ते. पेटीत आली टेलिपती टेलिपती असं म्हणतात त्याला. आणि काही नाही टेलिपती वगैरे दरवाजाच्या बाहेर उभा असणारा नाही याने सगळं बाहेरून ऐकलंय ऐक माझा हात दिवसभर आपल्या दरवाजाच्या बाहेरच उभा अहो असतो खरंच नाही वहिनी मला माहितीये. मला नाही सवय म्हणजे तुला असं म्हणायचं मी तिथे असं कान लावून उभा होतो हो नाही रे मला माहिती मला नाही सवय वहिनी नाही. अहो काय झालं आज नारळी पौर्णिमा आहे ना आज तर हा. त्यामुळे नारळ आणायचा होता तर त्यामुळे मग मला वाटलं तुम्हालाही कदाचित गरज भासेल म्हणून मी किती इथे गोड आलो. किती गोड. सम्या हो नारळ आणायला चाललाय हो रे डोक्यावर सोललेला नारळ घेऊन फिरतो त्याचं काय तो आधी कर ना त्याचं काहीतरी काय करायचं रे तुझ्या विनोदाचं तुझ्या विनोदाला ना तू लिंबू मिरची विकायला स्वारगेटला का नाही पाठवत रे व्हॉट अ सिम्प्लिसिटी वहिनी तुम्हाला मी सांगतो ह्याचा विनोद आहे ना मानव जातीला काहीतरी शिकवून जातो काय काय शिकवतो सर्व धर्म समभाव सर्व धर्म सम अहो खरंच म्हणजे म्हणजे कोणत्याही धर्माचे असू दे कोणत्याही जातीचे पंथाचे असू दे ह्याच्या विनोदावर नाही म्हणजे नाही हसायला येत हो. किती करा किती करा आणि तुझे विनोद काय क्रांती घडवतात तसं नाही हे समोर बसलेत ना दोघं छान छान कपडे घालून त्यांच्या कानात जाऊन हळूच सांग आजचा परडे नाहीये मग तुला तुझ्या विनोदांची लायकी कळेल काय पद्धती बोलण्याची वाटेल तर. कमाल आहे भाऊजी तू जा ना यार चल ना मला हो एनिवे मी जातोच आहे वहिनी हो, भाऊजी. वहिनी मी जातो पण तुम्हाला काही झालं तर मला फोन करा हो, हो. पण आता तुम्ही बाहेर जाणार असाल ना आज रक्षाबंधन आहे म्हणजे तुमच्या भावाकडे दोघेही जाणार असाल ना नाही नाही ऍक्च्युली मी एकटीच जाते ते नाही येत आहेत. का मी चहा एक मिनिट वहिनी एक मिनिट आधीचं वाक्य काय घेतलं तुम्ही मी चहा घेऊन येते. लाज वाटली ते नाही हो ते नाही आधीचं त्याच्या आधीचं वाक्य कशाला आधीचं वाक्य वय झालं ना समय निघ ना यार चल ना तू निघ ऐक- निघ तू पशा हा आगेशी खेळू नकोस तू आग झिरोचा बल्ब आहेस चिमटीत विजवीन तुला समय निघ यार मला डोकं नको फिरून मला आज सुट्टीचा दिवस प्लीज बहिणी आधीचं वाक्य काय घेतलंस आधीचं वाक्य ते तुम्ही विचारलं ना दोघे जाणार आहेत का त्यावर मी म्हटलं दोघे नाही मी एकटीच चालले ते नाही आहेत. का
हा एकटी का जाताय तुम्ही? हा का नाहीये? माहित नाही. ऐक ना. मी चहा एक मिनिट, वहिनीकडे बसा. अरे यार. वहिनीकडे बसा, इकडे बसा. मी सांगतो तुम्हाला, इकडे बसा. चहा मी आजपासून चहा सोडला. चहाची गरज नाही मला आयुष्यात. तुम्ही मला सांगा, असं का म्हणा? तुम्ही एकटी का जाताय? तो का नाहीये? ऐकलं वा सम्या. पशा हे बघा, माझ्या डोक्यात जाऊन नको पशा. हे काय नेवर नेवर डू दॅट. मी बोलतोय वहिनीशी काहीतरी. वहिनी, तुमचे हुंदकेत ना हुंदके, त्यांना आक्रोशाचं स्वरूप द्या. अरे सांगा. सम्या, कुठले हुंदके, कुठला आक्रोश, काही नाही झालं. मी तुझ्या पाया पडतो यार सम्या, नको हे करूस. तू निघ इथून. खूप मार खाशील ना तू. निघ तू इथून. हा 2.5 किलोचा हात आहे ना, पशा त्याला घाबर. इथल्या इथे सगळ्यांसमोर गदर 3 दिसेल तुला. हातपंपासारखा आहेच, उकडेन तुला मी. कोणाचे 2.5 किलोचे हात? माझे 200 ग्रामच्या पडवळ लटकतात खांद्यावर तुझ्या. 2.5 किलोचा हात. तू निघ यार, चल तू. काही झालं ना आमच्या घरात, तू निघ. नेव्हर गेट फिजिकल विथ अ कॅसानोवा. तू निघ इथून. वहिनी काय झालंय? वहिनी काय झालं? खरं खरं सांगा, काय झालंय वहिनी? काही नाही भाऊ. वहिनी काय झालंय? का वाज? ऐक ना, ऐक ना. नुसता उसावर रिएक्ट करशील. ऐक आधी काय झालंय ते. वहिनी काय झालं? थांबा जरा. आम्ही बोलतोय ना, तुम्ही जरा थांबा. काय झालंय वहिनी? काही नाही भाऊजी. मी यांना म्हणलं आज नारळी पौर्णिमा आहे, माझ्या भावाला नारळी भात आवडतो, तर तुम्ही मला नारळ आणून देता का? तर नाही म्हणाले. म्हणाले मला हार्दिक पांड्या मस्त खेळतोय, मला मॅच बघायची. मी म्हणलं ठीक आहे, बघा मॅच. ए येडे, थांब ना. तो ऐकणार बाहेर गेला. थांब जरा. हा वहिनी बोला. आता बोल. मी म्हटलं ठीक आहे, बघा तुम्ही मॅच. मला म्हटले मला आरामाची गरज आहे, मला आराम करू दे. म्हटलं ठीक आहे, आराम करा. पण मी म्हटलं रम्या दादाला तुमची आठवण येते, माझ्या रम्या दादाला तुम्हाला भेटायचं आहे. तर नाही म्हणाले. म्हणाले तू एकटी जा. मी ताणलं जाते वहिनी. येत. तुला लाज नाही वाटत का रे? रक्षाबंधन आहे ना आज, मेवण्याला भेटायला जायला नको? भाऊजी वहिनी, भाऊजी माझा मेवणा माझा फोड आहे. हा? म्हणजे तळहाताच्या जपतो त्याला. फोडासारखं हा जपता फोडासारखं तुम्ही. जपतो. किती गोड भाऊजी. अरे मेवणा आहे. कोण आहे मेवणा? कोण आहे? ऐसे को क्या है मेवणा? ए, ते वेगळं होतं. ते वेगळं, हे वेगळं आहे. कोण आहे मेवणा? हा? अरे मेवणा देवस्थानी आहे, भाऊ आहे ना तो आपल्या बायकोचा. तुम्हाला माहिती, आज सकाळी मी उठलो, मी सांगितलं पल्लू तुझे 4 भाऊ येणार आहेत ना आपल्या घरात. बायको माझी. अरे चेतू आहे ना ती. हा, होय, चेतू. मी चेतूला सांगितलं. होऊ शकतं, भावनेच्या- होऊ शकतं. मी चेतूला सांगितलं तुझे 4 भाऊ आहेत ना, आज येऊ दे 4 भावांना माझ्या घरी. माझ्या घरी 4 भावांना येऊ दे. मी 22 नारळ आणून देतो. नारळी भात कमी नको पडायला. नारळी भात खरे 22 नारळ. 22 नारळ मी तिला सांगितलं, आणि आज मी रजा टाकली. रजा. बघा अगं नमा, ऐक. जरा शिका भाऊजींकडनं. अगं, माझा त्यांनी त्यांच्या मेवण्यासाठी रजा टाकली आहे. ऐक ना नमा, नको याच्या नादी लागू. तू सम्या, तू निघ. पशा लांब हो. हे कवच आहे सुरक्षा. यात येऊ शकत नाहीस पशा. भाऊजी. हे सुरक्षा कवच आहे. भाऊजी मला सवय झाली. जरा आरशात खूप बघ ऐकून एकदा घे. कसं दिसतोय ते बघ एकदा. ठीक आहे पशा. सम्या, भाऊजी मला नाही ऐक बोलायचं. नमा, याचं नको ऐक. मी माहितीये वहिनी, मी चेतूला, ओ गॉड, काय झालं भाऊजी? भाऊजी काय होत आहे? चेतूचा विषय निघाला की पाणी तरळतो डोळ्यात. हा? किती गोड हो भाऊजी, किती प्रेम आहे तुमचं. चेतू माझा वीक पॉइंट आहे. कळतंय ते भाऊजी. तिच्यासाठी मी काही करेन. मी काही करेन तिच्यासाठी. किती गोड भाऊजी. एरवी खूप कोरडा माणूस आहे मी. अजिबात इमोशनल नाही. मी कोरडा माणूस आहे. कोणी माझ्या डोळ्यात बोटं घातली तरी पाणी येणार नाही. खरंच सांगतो मी. मी काहीच नाही केलं. अगं मी काहीच नाही केलं. भाऊजी तुम्ही काय तो बोलला डोळ्यात बोट म्हणून डोळ्यात बोटं घालाल तुम्ही? अगं, मी मुद्दाम काहीच करताय. नाही केलं. भाऊजी, ओ भाऊजी तुम्ही बरे आहात का? बाबू बरं आहे. मी करू. भाऊजी ऐका ना, तुम्हाला बरं मला वाटतं? बरं राहायलाच हवं. भाऊजी माफ हा? करा हो. 4 मेवणे आहेत माझे, लहान लहान मेवणे आहेत. त्यांचं शिक्षण आहे, त्यांचं जॉब आहे, त्यांची लग्न आहेत. मला राहिलं. ओ माय गॉड. काय झालं भाऊजी? माझं मोबाईल. काय झालं भाऊजी? अहो काय करताय? हॅलो फोन लाव आधी, लाव. हॅलो. थांबा ना जरा. हां हॅलो. हां समीर चौगुले बोलतोय. माझ्या मेवण्यांसाठी तुमच्या बँकेत मी 5-5 लाखाच्या FDs ठेवल्या होत्या. ते आज मॅच्युअर्ड होत आहेत. त्यांच्या अकाउंटला पोचतील ना? नीट पोचतील ना? ए लक्षवेधी ओव्हर ऍक्टिंग अभिनेता.
त्या बापाने रविवारची बँक चालू ठेवली आहे. तुम्हाला काय करायचंय? मुद्दा हा आहे की ते खूप करतात त्यांच्या मेवण्यासाठी. ऐक. त्यांनी त्यांच्या मेवण्यासाठी बँकेत 5 लाखाची FD ठेवली आहे. हो ना मा. मला नाही ऐकायचं हो तुमचं. वहिनी ऐका वहिनी नाही करत होय माझं. मला माहितीये ना. तुम्ही खूप करताय भाऊजी मेवण्याचं. तुम्हाला किती कौतुक आहे. नाहीतर हे भाऊजी माझ्या भावाने फक्त 20,000 रुपये मागितले हो फटाक्याच्या बिझनेस साठी. रोज काढून दाखवतात. भाऊजी 500 भाऊजी काय 20,000साठी तू ऐकवतोस मेवण्याला सम्या, 20,000साठी. ऐक माझं, आमचा आजचा दिवस चांगला चाललाय. अरे लाज वाटली पाहिजे रे तुला, लाज वाटली पाहिजे. सम्या, ऐक ना यार, माझ्या थोडीशी बायकोला लाज शिल्लक असेल ना, तू जाशील त्याच्या रम्या दादाला भेटायला, तिच्या वडिलांना भेटायला जाशील रे. वेडास काय हिच्या घरी कोण जाईल? म्हणजे तिचा बाप लय पकवतो. म्हणजे 10 रुपये दुधी हलवा जोक सारखा ऐकवतो. दर्जा आहे. काय तुम्हाला आवडलं भाऊजी? अगं भाऊजी दारू दे हलवा दारू. बघा माझ्या बाबांच्या विनोदाची किंमत आहे त्यांना. नाही तर तुम्ही. माझी बायको खूप खूप साधी आहे, तिला सगळं पटतंय. मी साधीच आहे हो, मी साधीच आहे. ऐक ना, तुमचं ठरलंय ना, तुम्ही नाही येतात ना माझ्या भावाच्या घरी, माझ्या बाहेर येत नाही ना तुम्ही. अगं पण ठीक आहे, मी सुद्धा नाही जात. अगं तू जा, मी तुला नाही म्हटलं, तू जा ना. मी नाही जात. आजपासून मी रक्षाबंधन दारू साजरी रुपये नाही दुधी हलवा. करत. नाही. 10 रुपये दुधी हलवा. गप्पा झालं ते आपण तिकडेच आहेस. मगाशी झाला तो जोक. अरे मला आवडलं. मी नाही जात. नमा- आजपासून मी रक्षाबंधन साजरी करणार नाही. या बात आहे, ये मेरी शेरनी आहे. खूप झालं. आता वहिनी नको आहे तुमच्यातली. तुमच्यातली वाघीण हवी आहे, तुमच्यातली नागिण हवी आहे. पुरुषी अहंकार खूप झाला, ठेचायचा आता त्याला. सांगा त्याला सांगा माहेरी ये नाही तर डिवोर्स दे. नमा, याचं नको ऐकू. नमा ऐकायला. ये मेरी शेरनी आहे. नमा कॉमेडी दिसते. ये बात हात आहे. लावून नमा. हीच वेळ आहे फटके द्यायची. फटके खायचे आहेत? विचार. फटके खायचे? अगं चेतू काय करतेस तू? ए, इकडे चेतू अगं ते इतकं करतात भाऊजी. काय करतेस माकडा? चेतू चेतू नको चेतू. अगं ते बिचारे भाऊजी काय करते चेतू? अगं अंगात आले का? अंगात संचारले का तू? चेतू ऐक चेतू अगं काय करते? माकडा घरातला गॅस संपलाय. जीव घेशील ग. तो बुक करायला सांगितला होता, तो तर केला नाहीच. स्टोव पेटवायची वेळ आणलीस रे माझ्यावर. त्याच्यासाठी माचीस आणायला पाठवलं होतं, तर इथे आग लावत बसलायस. वहिनी माचीसचे पैसे कुठे बोल? माचीसचे पैसे कुठे बोल? चेतू त्या पैशाची धनडाळ आणलीस तू? निर्लज्ज. लाज नाही वाटत? चेतू नको. तुला लाज नाही वाटत? तुला करतेस तू? हा? चेतू, ऐक. वहिनी अहो चेतू, ऐक कुठली माझं. माचीस? ऐक, ऐक. अहो तुमच्या भावासाठी नारळ आणायला जात होता. 4 भाऊ आहेत ना तुम्हाला. आज नारळी भात करायचं ना. 22 नारळ आणायला जात 22 होता. नारळ आणलेत. कोणाला? तुमच्या तुम्हाला भावाला 4 भाऊ आहेत ना. मला 4 भाऊ आहेत. हा बोला. हो मी एकुलती आहे की कुठले भाऊ? कुठून मेवणे पैदा केलेस रे? बोल आता दातखिळी बोल ना. कुठून मेवणे पैदा केलेस? वहिनी तुम्हाला भाऊ नाहीये? नाही. वहिनी मला भाऊ बनवाल? मी तुमचा भाऊ. तुम्हाला फक्त ओवाळणी काय हवी आहे ते सांगा. भावा याला नारळासारखा फोड आणि विळीवर खाव. हीच माझी ओवाळणी. हो तसं नाही बशा नाही. त्याच्यासाठी भाऊ कशाला? क्या बात, जोरदार टाळ्या. एकदम असा परफॉर्मन्स होता. लवली. तर ओक साहेब मी खूप दिवस वाट बघत होतो या सिरीजची, की तुम्ही जरा जास्त वेळ घेतलात की काय ही सिरीज परत आणायला, असा मला प्रश्न पडला होता. पण तू आल्या आल्या त्याचं उत्तर मला मिळालं. हात खाली सोड. गुड थिंग्स टेक टाइम. वा वा. चांगल्या गोष्टीची वाट बघायला लागते. सो ती आम्ही बघितली आणि तुम्ही ती आणलीत. ॲज युजल नेहमीप्रमाणे तडफदार, दणकट आणि धुमाकूळ घालणारा परफॉर्मन्स चौघांचा. पण फार मजा आली. वंडरफुल. मंडळी, व्याकरणानुसार सजीव भेटतात आणि निर्जीव वस्तू मिळतात. पण आज एका बॉसला सजीव वस्तू मिळणार आहेत. कसं?
चला बघूया पुढील प्रहसनातून. Hello. ओहो. Greetings. It's corporate language. I know you don't know. Hope you all are good. Yeah? Raut, Onkar Raut. CEO MHJ Enterprises. मी जेव्हा ऑफिसमध्ये पाऊल ठेवतो ना तेव्हा पिऊन घड्याळात 9ची वेळ सेट करतो. आय एम दॅट पंक्च्युअल. दरारा आहे आपल्या ऑफिसमध्ये, पण एक एम्प्लॉई आहे जिच्या समोर माझा दरारा एकदम फरारा होऊन जातो. मिसेस ईशा डे. ओके. इररिस्पॉन्सिबल, कधीच वेळेवर येत नाही आणि माझ्या डोक्यात जाते ती. दरवेळी विचारल्यावर का लेट झाला, घरी प्रॉब्लेम आहे सांगू शकत नाही, का लेट झाला, घरी प्रॉब्लेम आहे सांगू शकत नाही, का लेट झाला, घरी प्रॉब्लेम आहे सांगू शकत नाही, घरी प्रॉब्लेम, अगं विचारू तर दे. विचारल्याशिवायच ती कारण सांगते, घरी प्रॉब्लेम आहे सांगू शकत नाही. आय एम फेड अप ऑफ दॅट ईशा डे. फेड अप. आणि घरी प्रॉब्लेम आहे म्हटल्यावर आपण काही आर्ग्यू पण करू शकत नाही, पण आपण घरी जाऊन चेक तर नक्कीच करू शकतो. ओके. तिच्या बिल्डिंग खाली आलेलो आहे, बघू तिचा प्रॉब्लेम काय आहे ते. जर आज तिच्या घरी प्रॉब्लेम नसेल तर दॅट कॉमेडीचा सचिन इज आउट ऑफ माय टीम ऑन अ गोल्डन डक. सी यू गाईज. कोण आलं? हो आले येते. धीर नाही लोकांना. कोण आहे बरं आत्ता? काय सर? मे कम इन सर? सॉरी तुम्ही आत पाहिजे सर, जरा आत येता का? सॉरी सर, मे कम इन सर? सॉरी मला आज उशीर झाला सर, घरी प्रॉब्लेम आहे ना, मी सांगू शकत नाही सर. मी ईशा डे, जस्ट शट अप. काम करूया लगेच सुरू. आपण ऑफिस मध्ये नाही आहोत, मी तुमच्या घरी आहे. सर तुम्ही घरी का आलात सर? मी निघतच होते ऑफिसला जायला. पर्स दाखवू का तुम्हाला? आत्ता? मी लगेच निघत होते. आता ऑफिसची वेळ आपली 9 वाजताची आहे आणि आता 9 वाजून गेलेले आहेत. जा मग निघा. तो ठोंब्या ना चिडतो उशीर झाला की तुमच्यावर पण भडकेल. मग मला नेहमी मीच तो ठोंब्या आहे की नाही ईशा डे? मीच तो ठोंब्या आहे, मीच तुमच्यावर चिडतो कारण तुम्ही रोज लेट येता. का करताय हे? यू आर ट्राइंग टू मिमिक मी? नाही तुम्ही नाही, तुमच्या घरचा प्रॉब्लेम आहे ना काहीतरी, तुम्ही सांगू शकत नाही म्हणून मी आज घरी आलेलो आहे. सांगा, व्हॉट इज द प्रॉब्लेम? नाही सर. नो, जस्ट टेल मी व्हॉट इज द प्रॉब्लेम. लोकांचे प्रॉब्लेम मिसेस ईशा, माय इयर्स आर ईगर टू लिसन युअर रीजन्स. टेल मी व्हॉट इज द प्रॉब्लेम. का असताय तुम्ही? तुमच्या घरात काहीही प्रॉब्लेम नाहीये. नाही. हे आजोबा व्यवस्थित झोपलेले आहेत, सगळं घर व्यवस्थित आहे. काय प्रॉब्लेम आहे तुमच्या घरात? नाही, सगळ्यांसारखेच प्रॉब्लेम आहेत, वेगळं You काही are नाहीये. fired. सर असं नका करू. यू आर सर लिसन टू मी प्लीज. हल्ली ना माझ्याकडे तुझं लक्षच नाहीये. अहो मला साफ कधी करणार आहेस? कपडे नुसते कोंबून ठेवता आतमध्ये, नीट घड्या घालून ठेवता येत नाही तुला? असं काय करता? असं काय करता म्हणजे? सुट्टीच्या दिवशी तरी करत जा ना. करते ना, नाही करत का काम? तुम्ही थांबा जरा. किती वेळा सांगितलंय हलू नका. हा जुनं झालंय ना कपाट, त्यामुळे असं होतं. ते डुकडुकताना मला भीतीच वाटते कोलमडून पडेल वगैरे कधीतरी. हलत जाऊ नका. मी संध्याकाळी ऑफिसून आले ना की तुमचे सगळे कप्पे साफ करणार आहे आज. ठीक आहे? हा आज करूया सगळं आपण. कपाट कपाट म्हणजे? माझे मिस्टर कपाट आहेत ना आज. असं काय करताय सर? ते कपाट आहेत ते कपाट. हो ते कपाट आहेत आज. असं काय करताय? ते रोज कपाट असतात? नाही रोज कपाट नसतात, आज कपाट आहेत म्हटलं ना. म्हणजे रोज सकाळी उठल्यावर मला अंदाज घ्यावा लागतो की आज बाबा काय आहे. तर कधी कधी कप असतात, कधीतरी असं AC होतात कप. मग मला अंदाज घेऊन मग आज कपाट आहेत ना. 14 कप्पे आहेत म्हणे. मला सांगा
14 कप्पे मी आता साफ करत बसले तर ऑफिसला जायला उशीर नाही होणार का? मग उशीर होतो आणि मग तो ठोंब्या चिडतो माझ्यावर. मला खरंच कळत नाही काय करायचं. मी आहे तो ठोंब्या. सॉरी तुम्ही ऐकू नका शेवटचं. फक्त मी तुम्हाला भावना माझ्या समजून घ्या फक्त की किती कसं करायचं. म्हणजे मी आय एम रिअली सॉरी. मी मगाशी खूप तुमच्यावर ओरडलो पण मला हे माहित नव्हतं. आय एम सो सॉरी. नाही, ठीक आहे सर, काही नाही. मला माफ करा. इतकंच आहे की मला यामुळे फक्त उशीर होतो, बाकी काही नाही. आय नो मला माफ करा. तुम्ही फक्त माझं समजून घ्या थोडं. काहीतरी होतंय त्यांना बघा. एक मिनिट हो, तुम्ही घाबरू नका. त्या कोण आहेत त्या? नणंद आहे माझी. आज वॉशिंग मशीन आहे, फुल्ली ऑटोमॅटिक. फुल्ली ऑटोमॅटिक. मी काय म्हटलं, नेमकं फुल्ली ऑटोमॅटिक झाल्यात तर मी सगळा लॉट काढला. हे पडदे बेडशीट म्हटलं एका दिवशी सगळं धुवून काढू. कारण काय होतं, कधी कधी 3-3 महिने होतच नाहीत मग मशीन, पडून राहतात मग कपडे. म्हणून म्हटलं आज सगळं एकत्रच करून टाकूया. तुला काय, तू जातेस ऑफिसला, सगळा लोड कपड्यांचा माझ्यावर. वंस आणि आता हे झालेत कपडे, ड्रायरला एवढे वाळत नाही, दोरीवर वाळत घालावे लागतात. वंस तुम्ही चिडचिड करू नका. काढते ना. हे बघा आत्ताच झाले ना, म्हणून थांबले होते. आता झाले की नाही, काढले बघा. चला. यात खरंच कपडे धुतले जातात? तुमचे धुवायचे, काढा कपडे. तुम्ही वॉशिंग मशीन आहात ना, वॉशिंग मशीन राहत दिले तेवढे कपडे धुवा. डोकं नका वापरू उगाचच. बरोबर. वहिनी तुझ्या घरात राहते ना, बोल मला. नाही वंस, बघा तुम्ही रडू नका. मी फक्त टी शर्ट कसा राहिला मला काय माहिती. टी शर्ट असं होतं सर गडबडीत. बघा इतकी कामं करावी लागतात. आता हा एकटा टी शर्ट राहिला, हे सगळे कपडे धुवून झाले, तर हे एकट्यासाठी मला परत मशीन लावायला लागेल. असं होतं सर गडबडीत. फक्त हाच प्रॉब्लेम आहे. आता केलं. आता एवढे कपडे झाले की मग मी येते ऑफिसला. ह्याच्यामुळे फक्त उशीर होतो सर, तुम्ही समजून. नाही आय नो मी खूप बोललो ना तुम्हाला. आय एम सो सॉरी. मला माफ करा. मी जातो. आराम खुर्ची. माझा मुलगा निखिल आज आराम खुर्ची आहे. या बसा याच्यावर. काय काय बोलतो तू? काय असं डायरेक्ट बसा याच्यावर म्हणजे खूप हे होतं. खुर्ची आहे ना, मी बसते अनेकदा. छान आराम खुर्ची आहे, बसा बसा. नको नाही हे खूपच. नाही बसा तुम्ही, काही हरकत नाही. अहो नाही नको बसत मी तिकडे. पण तुम्ही यांना ना मानसोपचार तज्ञांकडे न्या. हे बरोबर नाहीये. अहो हे सगळं चुकीचं आहे, मी तुम्हाला सांगतोय. काय कशाला अलार्म. हे कोण आहेत आता? सासरे आहेत माझे. अलार्म क्लॉकचा कोंबडा झालेत. कधी कधी ना चिमणी होतात अलार्म क्लॉकची. एकदा झाले होते 15 दिवसांपूर्वी. मला उशीर झाला होता बघा तेव्हा. त्याचे ना ची 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 एवढे गोड करतात ना. टांग 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 कचरा कचरा. टांग 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 कचरा कचरा. सासूबाई आल्या वाटतं. म्हणजे त्या घंटागाडी आहेत ना, आज दिवसभर सकाळपासून कचरा गोळा करतायत चाळीतला. येतीलच आता. झाला वाटतं. चुकीचं आहे हे सगळं. काय हे मला खरंच माफ करा. काय झालं? मला खरंच माफ करा. तुम्ही हे एवढं सगळं सहन करून तुम्ही ऑफिस मध्ये येता हेच खूप आहे. नाही सर, हेच खूप आहे. असं कसं, यायला तर पाहिजेच ना. मुंगी म्हटल्यावर कणकण गोळा करायला बाहेर पडावंच लागतं. हा तुम्ही मुंगी आहात? मी मुंगी आहे. म्हणजे तुम्ही
ह्यांच्यासारख्या आज मुंगी आहात. नाही 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 नाही. मी मुंगीच आहे. लहानपणापासून आयुष्यभरासाठी मी मुंगीच आहे. म्हणूनच या घरात लग्न लावून दिलं माझ्या बाबांनी. आता मुंगी म्हटलं की सर ही सगळी कामं करून कणकण गोळा करायचे, रांगेत जायचं, रांगेत यायचं, केवढे कष्ट पडतात तुम्हाला काय सांगू सर. हरकत नाही. त्यामुळे तुम्हाला उशीर होतो. उशीर होतो ना, खूप त्यामुळे उशीर तो होतो. ठोंब्या तुमचं काही ऐकत नाही. ऐकतच नाही, त्याला कळतच नाही. तो वेडा येतो, त्याला मारा असं. त्याला काही नाही करू नका. धन्य आहात तुम्ही. सर धन्य आहात. धन्य आहात नाही तुम्ही. सर. मला माफ करा. मी परत यापुढे तुम्हाला काहीच बोलणार नाही. तुम्ही आला नाहीत ऑफिसला तरीही चालेल. नाही नाही असं कसं सर, यावं लागेल ना. काय मी तुमच्यावर चिडलो, मगाशी ओरडलो. कसं आहे, माझ्यासमोर फक्त वर्तमान येतो ना. हा भूतकाळ मला त्यांचं सुरू आहे अजून. मी येतो. नाही सर. मी निघतो. हो सर. माफ करा मला. मी नाही सर, निघतो. नाही सर, सॉरी सर. ऐका ना, जरा मागचा कप्पा उघडा ना. झुरळं फार गेलीत. टाकली आहे ना उघडा आता ना. डांबराची गोळी. अहो पहिल्यांदा मी एका कपाटाला मिठी मारलेली आहे. पहिल्यांदा. येतो मी. ऐका सर आला तर थोडा आराम करून जा. बसा नाही ते या ना बसा सर, बसा. आमच्या घरी. पहिल्यांदा एका खुर्चीला मी असं करतोय. गोड आहे. नीट राहा बाळा. मी निघतो. सर तुम्ही व्हा पुढे. 10 मिनिटात मुंगी पोहोचेलच. नको. मी तुमची साखर तुम्हाला महिने पाठवत राहीन. काही गरज नाही तुम्ही यायची. हा? साखर कशाला सर? तुमची सॅलरी पाठवत राहीन. सर तुम्ही किती चांगले. मी आज रिमोट होईन असं म्हणतो. सर, मी सर, नाही. काहीतरी वेगळं- काय अजब कॉन्सेप्ट होती ही. अतिशय युनिक परफॉर्मन्स. नेव्हर बिफोर. प्रसादा, खरंच अजब होती कॉन्सेप्ट आणि वेगळ्या पद्धतीने फुलवली तुम्ही. म्हणजे आपण काय असं म्हणतो की वर्षानुवर्ष काम करत राहिल्याने आर्टिस्ट मेकॅनिकल होतो, त्याचे रिॲक्शन्स मेकॅनिकल व्हायला लागतात. पण जेव्हा मेकॅनिकल होऊनच काम करायचं असतं तेव्हा ते किती उत्स्फूर्त करायचं याचं हे उत्तम वा उदाहरण. वा दादा, वा. फार मजा. नाईस. सई, भारी होता परफॉर्मन्स. खूप वेगळा होता. खूप वेगळा प्रयोग कायमच स्तुत्य आहे माझ्या लेखी. आणि हा पण प्रयोग अतिशय वेगळा, युनिक, फॅन्टसी रियालिटीच्या मधलं काहीतरी. म्हणजे कपाट, घड्याळ, वॉशिंग मशीन, आराम खुर्ची, हे सगळेच खूप भारी होते. पण वॉशिंग मशीन फारच भारी होतं. मला वॉशिंग मशीन खूप आवडलं. आणि खूप छोट्या छोट्या गोष्टी होत्या ज्या टिपण्यासारख्या होत्या. आणि मी पण अशी झाली होती की वाव, हे काय आहे. सो हे काय आहे असं फिलिंग खूप कमी वेळेला येतं. आणि आज ते आलं, त्याबद्दल तुमचे धन्यवाद. ह्या युनिक कॉन्सेप्टला इथे प्ले होऊ दिलं त्याबद्दल दोन्ही सचिन सरांचे धन्यवाद. आणि मस्त असेच नवनवीन प्रयोग व्हायला पाहिजेत. येस. मंडळी, ही हास्यबेरीज अशी चालू राहील. भेटूया पुढील भागात. तुम्ही बघायला विसरू नका तुमच्या टेन्शनवरची मात्रा, महाराष्ट्राची हास्य जत्रा. टीव्ही समोर बसूया, सहकुटुंब हसूया. नमस्कार मंडळी. नैराश्यानं छळणाऱ्या रात्रीमध्ये हास्याचं सुंदर स्वप्न घेऊन आली आहे तुमच्या टेन्शनवरची मात्रा, महाराष्ट्राची हास्य जत्रा. टीव्ही समोर बसूया, सहकुटुंब हसूया. मंडळी, आज आपल्या हास्य जत्रेत सहभागी झालेले आहेत बाप माणूस या चित्रपटातील कलाकार. त्यांचं देखील आपण टाळ्यांच्या गजरात स्वागत करूया. एनर्जेटिक डान्सिंग स्टार पुष्कर जोग, व्हेरी पॉप्युलर व्हीजे, सिंगर अँड ॲक्ट्रेस अनुषा दांडेकर, चित्रपट, मालिका, नाटकांमधील प्रतिभा संपन्न अभिनेत्री शुभांगी गोखले आणि या चित्रपटातील गोंडस बाल कलाकार केया इंगळे. कार्यक्रमात स्वागत आहे. मंडळी, शंकरा शितलीच्या लव्ह स्टोरीमध्ये आज येणार आहे एक वेगळंच वळण. बघूया त्यात कोणाचं होतंय मरण. जे दाखवायला मंचावर येतात हास्य जत्रेतले अतरंगी कलाकार. शितले सकाळ सकाळ आले असं. दमकी इकडे इकडे. ही बघ
नवीन बिस्किट आले हे बघ ही खा की हे बघ नवीन बिस्किट आले ती खा खा की आधी नवीन बिस्किट मला दे की तुला काय ते मोरदे तिकडे बिस्किटला आग लावती तर पेटव ऐक मला काय झालं? मोठा प्रॉब्लेम झाला होऊ दे की प्रॉब्लेम झाला होऊ दे की जगातला कुठला बी प्रॉब्लेम झाला तरी तुझ्यासाठी नंतर रोमॅन्स कर रे तुझा ऐक तुला आहे का नाही मला आहे का नाही आता आहे का नाही आता आहे का नाही अर्जंट मध्ये आहे का नाही Urgent मध्ये. शिवलीचा लवर बनायचा कुणाचा शिवलीचा लवर ए काय शिकली एवढी बिडी झाली काय मजाक करते मजाक नाही करत ऐक. शंकर्या मी हिचा लवर बनू हिचा लवर बनायचा शंकर्या तुला हे कराय थोड्या वेळासाठी फक्त माझा लवर बनायचं एकदम थोडा वेळ ए टिटवे थोबाड बघितलंय का तुझे हा हिचा लवर होय मी नसतो तिचा लवर याच्यापेक्षा मी माझ्या बकऱ्यांना जाऊन प्रपोज मारीन तू तर तोंड्या मला काय नाद नाही हाय असं तुझं लवर म्हणून मिरवायचं गावात हे बघ माझी मजबुरी आहे शंकर्या म्हणून आलाय तुझ्याकडे मी नाही तर तुझ्या आकाराची पेन्सिल पण नाही वापरत मी शाळेत माझी चॉईस नाही आहे माझ्याकडे चॉईस नाही हिला सांगाय टिटवे एकाच झनाट्यात तुला भैर ससाना दाखवीन ही ऐकणार आहे बा तुझं ही चॉईस तर सांगते होय षटकोनी तोंडाचा बॉयफ्रेंड आहे हिचा मला बोलली होय शिवले भांडू नका थोबाड बंद ठेव ना टिटवे कसं बोट सोडवणार आहे आपल्याला प्रॉब्लेम मधनं मी पाया पडते तुझ्या शिवली जरा गप्प बस ऐक की शंकरे ऐक की मी सांगते म्हणून शिवलीचा लवर बन आग पण मी का बनू तिचा लवर अरे हिच्या बापाने हिचाने पम्याचा मेसेज पकडले ते पम्याने हिला जे गिफ्ट दिले ते बी पकडले ते पम्याला वाचवण्यासाठी हिने सांगितलं की शंकराने हे सगळे मेसेज आणि गिफ्ट दिले ते मी पम्याने नाही दिले तूने दिले असं सांग. मी कवा दिल माझा काय संबंध आहे ते मी कोणाला कळू नये म्हणून पम्याचं नाव किराणावाला सेव्ह केलंय शेण खाल्लं ना थोबाड नीट कर काय केलाय ऐक माझं तू आहे का नाही आता तिच्या बापाला का नाही सांग की मी शिवलीचा नाच सोडला म्हणून परत माफी मागून टाक हा, ती कधी बी येतील ते मारून टाकतील राहिला ऐक की माझं कधी बी येतील म्हणजे हाय कुठं ठेव ते भाऊ चाबूक घेऊन निघालेत तुझ्याकडच येत आहेत ते वाटेत शिंदे काकांचा उधळलेला बैल त्यानं ढुशी मारली त्यांना चपकानं फोडतायत ते म्हणून आम्ही कडकडनी आहे का नाही ते होईपर्यंत आम्ही तुझ्याकडे पळून आलोय आता तूच यातनं शिवलीला वाचवू शकतो भाऊ कधी बी येतील तू तयार राहा. तू त्याला सांग, मी नाच सोडणार. शिवलीसाठी. ऐक की ग या शिवलीच्या नादात मी केवढा उसवला जाईन तुला कल्पना पण नाही काय नाव आहे? शंकर्या! भाऊ आले भाऊ आले मी कुठं लपू? शंकर्या बाहेर या! शंकर्या बाहेर या! तुला सोलूनच काढ कुठं आहे शंकर्या बाहेर या! भाऊ आम्ही पाया पडतो आम्ही पाया पडतो भाऊ आम्ही पाया पडतो भाऊ पाया पडतो अरे लिहागा आम्ही पाया पडतो भाऊ भाऊ ऐका भाऊ माझं चुकलं भाऊ माझं चुकलं मी नाच सोडला मी शिवलीचा नाच सोडला मी याच्या पुढे शिवलीचं थोबाड बघणार नाही तिच्याकडे डोळे वर करून बघणार नाही शिवली काय मी स्वतःच्या सावलीकडे डोळे वर करून बघणार नाही सावली खाली असते ना डोळे वर करून काय बघणार आहेस लॉजिक सुट्टी मरती तिकडं मामा ऐका की मामा शंकर आहे का नाही तसा वाईट पोरगा नाही आहे आणि त्यानं सांगितलं आता की तो शिवलीचं नाच सोडतो माफ करा की भाऊ माफ करा मी पण ह्याचा नाच सोडलाय मी नाही लागणार ह्याच्या दादाला माफ करा ऐका की भाऊ माफ करा की. सोडा एकदा मामा पाय सोडा अरे पट्ट्यामुळे खाली कोण काय करतंय दिसना झालंय पाय सोडा नाही भाऊ नाही गळ्यातल्या पट्ट्यानं भाऊ मी पाय नाही सोडणार पाय सोड तुम्ही माफ केलं म्हणा मी पाय सोडीन माफ करून टाका माफ केलं मला पण घ्या माफ केलंय गंडावलं मामा शंकर्या मामा माझ्या पोरीला गिफ्ट देतोयस काय मी नाही दिली ती काय नु बाय नु मेसेज करतोयस मी नाही केली काय
होय रे बाड्या मामा गिफ्ट देतोयस ती देतोयस मामा तू असली हो मामा गाणारी गिफ्ट देतोयस होय काय दिलंय मामा मी काहीच नाही दिलंय ह्यातनं बाहेर काढ काय खिशातनं बाहेर काढ ही काय आहे ही काय आहे काय आहे ही चिंगम आहे खाऊन थुकलाला चिंगम आहे हे गिफ्ट आहे होय चिठ्ठी काढ बाहेर चिठ्ठी काढ चिठ्ठी बाहेर चिठ्ठीत काय लिहिलंय काय लिहलंय काय लिहिलंय ही आपल्या पहिल्या पिक्चरची आठवण असली दळभद्री आठवण वय असली आठवण बाबा अहो सोडा की बाबा 1 मिनिट द्या मला 1 मिनिट 1 मिनिट मी सांगते त्यासनी समजावते शिवले ही काय आहे ही काय आहे ते पम्या आणि मी पहिल्यांदा पिक्चरला गेलो होतो ना तेव्हा पम्या हे चिंगम चगळत होता त्यानं आठवण म्हणून दिली आहे मला कसलं रोमॅन्टिक आहे ना पम्या बाबळीचं रोमॅन्टिक आहे बाबळीचा रोमॅन्टिक आहे पम्या हा हे असलं कोणतरी देतं होय त्यानं ती टाकायला नाही तर कुठेतरी चिकटवायला दिलं असेल घेणारे तू डब्बीत भरलंस होय बाप हाय पोळीवर गुलू गुलू कर गुलू गुलू करतोय नाही मामा गुलू गुलू मी सांगते गुलू गुलू नाही बॉबेची पाकिट फाड गुलू गुलू नाही काय बोलत होता मी सांगते त्यो आहे का नाही त्यो बोलत होता की आता आपल्या दोघांचं ब्रेकअप झालंय म्हणून हा ब्रेकअप झालंय मामा ब्रेकअप म्हणजे काय असतंय ब्रेकअप म्हणजे काय नाही ते ब्रेकअप म्हणजे आहे का नाही ब्रेकअप म्हणजे असते का तू आता तुझं मार्गाला जा मी आता माझ्या मार्गाला जाते तू तुझे रास्ते पे मैं मेरे रास्ते के बा म्हणजे तू तो अभी जुदा हो गई तो मैं अभी जुदा हो गई कळलंय मामाला कळलंय मामाला कळलंय तू तेरे रास्ते में मेरा जुदा हो गया हम दोनों अभी मिलेंगे नहीं बा तू करून तर जाऊ रे बेने बाबा तू बेने तिला सोडून तर जाऊ नुसता नाही तुला उभा कापला आडवा चिरला नाही नाव सांगणार नाही मी काय करू आता मामा माझ्या पोरीला बाळंतीण करून तिला वाऱ्यावर सोडणार आहे काय म्हणता तुम्ही बाळंतीण शिवले तू पोटुशी आहेस मी पोटुशी काढ बाहेर काय मामा तिच्यातला फोन काढ बाहेर मामा तुमचा हात काढून तुम्ही काढतो मग काढतो याचं काय त्याचं काय करू मेसेज वाच मामा दुसऱ्याचा मेसेज नसतात वाच मेसेज नको नको तू माझी बाळंतीण आहेस मी नाही आहे माझ्या बाळंतीणला काय गिफ्ट पाहिजे हॅपी बाळंतीण डे ह्या घेणाऱ्याने व्हॅलेंटाईनचं स्पेलिंग बाळंतीण लिहिलंय पम्या कोण पम्या नाही यानं कोण पम्या या मी येडा आहे मी ही व्हॅलेंटाईनचं स्पेलिंग बाळंतीण लिहिलंय पण म्यानं ही काय लिहिलंय मी काय लिहिलंय वाच काय लिहू नको नको जेलवीस का जेवलीस का जेवलीस का जेवलीस का झोलपीस का झोपलीस का उलटी आहेस का उठली आहेस का मी येणार आहे मला अक्कलच नाही मामा मला एक पण स्पेलिंगचं म्हणा झाली कशाला माझ्या घेणाऱ्याच्या नादाला लागलीस तू पण शिवले एखादा सुशिक्षित बघायचा पम्यासारखा पम्या कोण आहे सुशिक्षित बघायचा ना म्यासारखा म्यासारखा बघायचा ना एखादा ऐका की मामा ऐका की ह्याने आहे का नाही आता हिचं नाच सोडलाय तर तुम्ही माफ करून टाका दोघांचं ब्रेकअप बी झालेला आहे नाही आता प्रकरण लय पुढे गेलेलं आहे तवा एकदम कडक मध्ये तापलेला आहे म्हणजे भाकरी वेळेवर उलटी केली पाहिजे म्हणजे शंकर्या हो मामा
तुझ्या आईला घेऊन उद्या घरी यायचं. भाकरी फिरवायला मामा नाही विचारलंय फक्त आता अजून काहीतरी होयाच्या तुमच्या दोघांचं लगीनच लावून टाकतो. म्हणजे काय झालं ती ग एकत्र विसरला काय पुढचं? भाऊ मला नाही मी हे बघा नाही. तुम्हाला शंकरात जावई म्हणून चालणार आहे होय? नाही सांगताय की मामा नको चांगलं नाही त्यो. मी नाही चांगला चांगला आहे की मी नाही चांगला नाही नाही आहे दिसाय बरा आहे नाही आहे. पोरग मेहनती आहे पण मी आहे मेहनती आहे. बघतोय की मी एवढी वर्ष दुकान चालवते 2 पैशाचा गपला नाही केला कवा. पण उलट 10-15 ग्रॅम जास्तीच सामान देतय. शंकर्या मामा माझ्या पोरीवर प्रेम आहे ना? हा? ह्या दोघांचं लगीन फायनल. नाही 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 मला नाही करायचं तिच्यावर लगीन मामा नाही मामा शंकर्या मामा जावई बापू या मामा नाही मामा या जावई बापू तुमच्या दोघांचं लगीन फिक्स. ओय शंकर्या ओय शंकर्या ओय शंकर्या ओय हा? माझ्या शिवलीवर लगीन करणार आहे मला का मारते शिवली फक्त माझी आहे हा दुनिया की कोई भी ताकत हमें आयो. ही तोंडाची कवाई इथं आहे का? माझ्या जावयाला मी घाबरलो होतो शिकले मला वाटलं आज माझं लग्न लावतोय का काय तो शिवलीवर. असं कसं? अशी बरी मी कोणाच्या हातात देईन? तुझ्या हात फक्त माझा आहेस. बघ कोणतरी या शेतलीच्या दिलावर फकस्त आणि फकस्त शंकराचं नाव आहे. शी त ली. माझ्या शिकलीच्या दिलावर पण फकस्त आणि फकस्त शंकराचं नाव आहे. लिहू दे की लिहू दे की लिहू दे की ग शिकले. या लव्ह स्टोरी मध्ये येणारे सगळे ट्विस्ट आम्हाला खूप आवडतात. लव्हली परफॉर्मन्स प्रसाद. तुम्ही तिघं नेहमीप्रमाणे ब्युटिफुल. शेवटचा पॅच पण फारच लवेबल होता नमा आणि पीपी. शिवा ॲज युजल वेडसर कम्प्लीट मॅड. सावत्या यू स्टोल द शो. सावत्या तुला मिठी मारल्याशिवाय मला राहत नाही. ताई तुम्हाला कशी वाटली आमची ही शंकरा शितलीची लव्ह स्टोरी? खूपच छान. मला मी सगळेच बघतात तसं मी पण खूप चाहती आहे. या सिरीजची पण खूप चाहती आहे. मी सायकल घेऊन येणारी ती नमा, चेन तुटलेली, मग पृथ्वीचं सगळं मला अगदी फार आवडतं. आणि ह्या सरप्राईज होतं वडिलांचं. म्हणजे हे नवीनच कॅरेक्टर होतं आणि ह्याने एक वेगळाच आवाज लावला होता आणि मला वाटलं काय झालं याला. आणि नंतर त्यांनी जसं ते बॉबी खाल्लं तसं त्यांनी रोलही मस्त चावून खाल्ला आहे. त्यामुळे मग फार मजा आली आणि सगळेच माझे फार आवडते. पण एक गुलाबाचं फूल लावलेली एक विशेष आवडती आहे ती म्हणजे आय लव्ह यू नमा. खूप सुंदर, खूप मजा आली.
फार मजा आली. थँक्यू सो मच ताई. मंडळी, आज एका टेरेसवर होणारे एका मित्राच्या यशाची पार्टी. बघूया या पार्टीमध्ये काय गमती जमती घडतात ते दाखवायला मंचावर येत आहेत हास्य जत्रेतले इरसाल कलाकार. काय पाणी बिणी आणलंय सगळं ना, तयारी सगळी केली. ये लवकर. हा ठीक आहे, ठीक आहे. चल लवकर ये लवकर. हे पाम्या ते पार्टीचा चकना आणला काय सगळा? अरे दादा सगळं आणलंय बघ, चना डाळ, मूग डाळ, शेंगदाणे, काजू, चकली. ए चकण्याला काजू कतली कोणी खाल्ली होती रे? आपण च्या ग्लासात भर आणि पिऊन टाक पटकन. सुरुवात अशी करणार आहे. थांब ना जरा यार. कांदा आणलाय, कांदा आणलाय, कांदा आणलाय, कांदा खाओ, ताकद पडाव. ए हा भराई भराई. अरे थांब जरा, एवढी काय घाई आहे? येडायच का लागा? बायकोला म्हणलोय 10 मिनिटात येतोय, अँटीला लूज झालाय तो टाईट करून येतोय म्हणले भराई. ए सावत्या, अँटीना टाईट करायला आलाय, तू टाईट व्हायला आलाय. हे बस ए थांब जरा. गौऱ्याला होते, गौऱ्याला कुठं राहिला? नको आला 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 गौऱ्या. गौरे काय आलं? काय झालं? गौऱ्या काय आलं? ए अण्णा बरे आहेत ना? अण्णा पिऊन झोपला घरी, तसं काय नाही. माझा ऊर भरून आलाय बसा यार. काय झालं? ऊर भरून आलाय माझा. तो कुठे असतो? अबे ऊर माझी छाती भरून आली माझी. गौऱ्या काय झालं? काय झालं म्हणजे? तू फोन केला यार कशा? तू बोला की पार्टी आहे, हा कुणी कॉन्ट्रीब्युशन करू नका. हा हे तू बोलतोय कॉन्ट्रीब्युशन करू नका म्हणून. याला मी कॉलेजपासून ओळखतो. याला बायको डबल सीट बघितली ना, 2 रुपये घ्यायचं आमच्याकडून. हा बोलतो कॉन्ट्रीब्युशन. बसा यार. नौटंकी. ऍक्च्युली आजची पार्टी माझ्याकडनं नाहीये. आजची पार्टी सम्याकडून आहे. अरे गच्ची आहे यार, पडेल ना मी खाली. मला काय फेकता भाग तिकडे हरकत नाही म्हणजे पार्टी कोण देत आहे लोकांना सांगत होतो आम्ही. अरे भावल्यात आहात का तुम्ही? प्रसाद सम्या पार्टी देतोय. नको ना त्यांना सांगू, 5 वर्ष झाली त्यांनी दिली आपल्याला पार्टी. कशाला सांगतोस त्यांना? तो नको. त्यांच्यापेक्षा इवलीशी पोर बरी ती. 2 वेळा पार्टी दिली रे. नाही खरं. एकदा मसाले भात आणि मोदक. आणि आत्ता परवा ट्रॅफिक जॅम आणि मस्त मस्त सगळं. अरे, केवढी गुणी पोर आहे. यांच्याकडून काय अपेक्षा नाहीत रे. हा आता त्यांच्या जवळ जे बसलेत त्यांच्याकडून थोड्या अपेक्षा ठेवायला हरकत नाही. त्यांनी नवीन जागा घेतलेली आहे. अरे चल रे, एवढी मोठी गच्चीच नाही आपली. इथे भिंत येणार आहे, असं काय करता यार? पशा 1 मिनिट यार. पशा गप्प करा ती. हे पशा, मी तुला आधी पण सांगितलं होतं, मी सोसायटीकडून परमिशन घेतली. आवाज कमी करा यार. ते बसायचं ना आपल्याला, काही तास बसायचं. आवाज नकोय मला. येस समय पार्टी. मेन सामान कुठे आहे? काय रिलॅक्स रिलॅक्स. सगळं होणार. बाय द वे, ऑफिसमध्ये एका कॉन्फरन्समध्ये मला अवॉर्ड मिळाला. काँग्रेस यार समय, काँग्रेस. आणि बॉस माझा खूप खुश झाला आणि त्याने मला हे दिलेलं आहे, मेणबत्तीचा बॉक्स. मेणबत्तीचा बॉक्स. मेणबत्तीचा बॉक्स आहे तो. अगरबत्तीचा अरे सिंगल मॉल्ट आहे, स्कॉच. याची किंमत किती माहिती आहे का? 47,000 रुपये. बोल ना यार तू. 1,000 सांगितलं. 47,000. 47. आई शपथ सांगतो एवढी महाग. अरे तरी गिफ्ट दिली यार मला. 23 वर्ष जुनी आहे दारू. 23 वर्ष. 47,000. येस येस 23 वर्ष जुनी आहे. अरे पण वाटत नाही 47,000. अरे 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 हो रिलॅक्स. मार नको यार. अरे हळू नको ना हे करू तू. इकडे सावत्या,
आता 47,000 घुसले असते टेरेस मध्ये तो खालचा जगदा आहे ना तो प्यायला असता लिकेज मध्ये. याची दाळकी नाही रे 50 रुपयाचं संत्रा पिते रिलॅक्स. अरे हे नको यार, हे नका करू यार. आवाज कमी. पार्टी करतो की नाही? बसा Enjoy यार. करा ना यार. तू बस इकडे. 47,000 दारू आहे. हो रे बाबा. याला हे नाही म्हणजे बॉडीगार्ड बिडीगार्ड नाही दारू. बॉडी त्याला पाहिजे. आम्हाला मला तर 3 महिन्याला पण तेवढा पगार नाही. पण एक अवॉर्ड कशाबद्दल मिळाला काय पार्टी ते तरी सांग. जाऊ तरी कसलं आवड नंतर बोलू. तू सुरू तर कर ना आधी. ये बरे ये. आयला बघितलं का माणसाने असं पाहिजे आधी पार्टी करा मग सांगतो कशाबद्दल पार्टी आहे ते क्या बात आहे. काय वाक्य यार मी घराच्या भिंतीवर लिहून ठेवतो. घराच्या भिंतीवर लिहित बस आता मला कंट्रोल होत नाही. पम्या 742 रुपयाचा भर. हे कुठलं कॅल्क्युलेट? स्मॉल भर स्मॉल. कॅल्क्युलेशन करून जा ना, 47,000 आहे. ए सम्या हे भराभरी होत राहील. पण तू ऑफिस मध्ये असं काय केलंस की तुला एवढं असं अवॉर्ड वगैरे मिळालंय? अरे ते जाऊ दे काय नाही. जनरल दारू कशाची पितो कळलं पाहिजे. मग काय अरे कॉन्फरन्स असतात त्यातले तुम्ही एन्जॉय तर करा ना यार. नाही अजून हे सांग हे सांग मला ऐकायचं नाही. अरे एआयचं प्रेझेंटेशन होतं. तर एआयचं प्रेझेंटेशन मी केलं आणि त्याला अवॉर्ड मिळालं. म्हणजे ते शामराज पुष्कर ते दिवे त्याचं प्रमोशन केलं खांबा दिला होय. एआय म्हणजे आर्टिफिशियल इंटेलिजन्स. श्याम राजपूत जे करतो ते आर्टिफिशियल ऍक्टिंग. अरे गंमत तसं नाही रे. तुला खरं सांगू का मला काय मिळालं. जरा बसू कर इकडे मी. जरा आता कसं मैदानात आल्यासारखं वाटलं. मेरा तम्या का पार्टी. तर मला काय म्हणायचंय हे जे अवॉर्ड मला मिळालंय पण माझं प्रेझेंटेशन ना थोडंसं हटके होतं. म्हणजे तुला माहिती का ओव्हरऑल सगळ्या ब्रँचेस मधून त्यांचं प्रेझेंटेशन आलेलं होतं. येस 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 येस. पण माझं प्रेझेंटेशन ऐकतो पप्पे हे का नाही. टॉप टू बॉटम पाहिजे. टॉप टू बॉटम रेडी. 1 2 3. बस हालू. वा वा वा. बोल हा समय बोल. अरे काय नाही मी म्हणत होतो माझं प्रेझेंटेशन थोडंसं वेगळं होतं कारण ते थोडंसं हटके होतं कळलं का. कारण मी तुला सांगू का लिटरली 23 तास लॅपटॉपच्या समोर बसलो होतो रे मी. लॅपटॉपच्या समोर मी खूप मेहनत करून ते प्रेझेंटेशन केलेलं होतं. बोला सम्या. बोला. हा तर मी प्रेझेंटेशन खूप मेहनत करून केलेलं होतं रे आयुष्यात. ऍक्च्युली मध्यंतरी काय झालं जापानला एक फार मोठी सोम्या तू जापानला गेलेला. ऐकलं का आपला मित्र जापानला गेला. मी जपानला गेलेलोच नव्हतो. कॉन्फरन्स जपानला नव्हती ऑनलाईन कॉन्फरन्स होती. मी इथून सबमिट केलं. ऐका ना जरा यार. ऐका ना तुम्ही एन्जॉय करा ना. नको ना मी सांग. ऐका ना अरे मी नंतर बोलू ना. अरे वेळाच काय यार कशाच्या बद्दल पितो ते कळलं पाहिजे ना यार. हा बा भावा एवढा मोठा हे मिळाला यार. चल लवकर. पण तो मूड नाही सगळ्यांचं ऑफिस मधलं तुम्हाला कळणार नाही. पार्टी यार. पर ते मला ते एआयचं सांगितलं ना त्यांनी. तर मी ऍक्च्युली अकाउंट्स डिपार्टमेंटचा आहे. तर मग अकाउंट मी त्यांना सांगितलं की सर मी नाही करू शकत. सर म्हणाले अख्ख्या ऑफिसमध्ये कांदा काप ना कांदा. अख्ख्या ऑफिसमध्ये मी आहे एकटा करणारा आहे कळलं का. चांगला. तर त्यांनी मला बोलला अख्ख्या ऑफिसमध्ये ना फक्त तू करणार आहेस. यार मी बॉस. एक मिनिट हाताने कापशील. हाताने काप. पम्या ऐक ना यार. बॉस मला म्हणाले रे अख्ख्या ऑफिस मध्ये फक्त चौगुले तू करणार आहे सर. मी करणार आहे असं म्हणाले. मला त्यांनी सांगितलं की यार ऐकता ना यार तुम्ही ऐकता ना. ते म्हणाले अख्ख्या ऑफिस मध्ये ना चौगुले तू एकटा करणार आहे. आणि तुला मी सांगतो यार 23 सगळी कुठे 23 तास 23 तास दांड्या खेळणार आहे. अरे पम्या चकली शेजवान चटणी कुठे आहे. अरे, चटणी पाहिजे चकली बरोबर. पिशवीमध्ये आहेत 8 पाकिट आहेत 5 रुपयाची 8/45. बोल ना भाई. ऐक ना ओके ओके तुम्ही एन्जॉय करा माझं ऐका आपण नंतर बोलूया. ओके एन्जॉय सम्या. तू बोललं पाहिजे ऑफिस मधले. अरे ते महत्वाचं नाही. सम्या तुला एवढा मोठा अवॉर्ड मिळालाय तू बोललं पाहिजे. आव्हाड कोण आव्हाड देणार मला. आव्हाड असतो हे माझा आव्हाड. अरे अवॉर्ड इट्स एन अवॉर्ड कळलं का. एआयचं अवॉर्ड आहे ते कळलं का मला. तू इथे बस. नाही इथे सगळे ऐकतील. अरे असं जबरदस्ती नको. मला ऑड होतं ना रे. तुम्हाला पण एन्जॉय करायचंय. बोल. ऐक ना यार हे तर यार तिथे ना
ऑस्ट्रेलियावरून एंट्री होती हा पशा. इंटरनॅशनल लेवलला होतं सगळं. पशा ऑस्ट्रेलियाला एंट्री होती, त्याच्यानंतर न्यूझीलंड मधून एंट्री होती. शेंगदाणे देतो. अरे ऑस्ट्रेलियाला पण ठेवा. मी बॉसला सांगितलं अरे मी अकाउंट डिपार्टमेंट आय कांट डू इट यार. बॉस म्हणतो तू करणार. बॉस मला म्हणाला हो करणार. मला म्हणाला बॉस म्हणाला. तर मी म्हटलं अरे मी एकटा काहीच ना करू शकत. आणि हिचं कल्टिवेट टीमवर्क आहे ना हे. आहे ना टीमवर्क आहे ना हे. तर मी एकटं काय करणार सांगणार ना. तर ऐकतोय काय पशा. तर मी सांगितलं ओके होऊ शकतं हे. मी शेवटी एक दीर्घ श्वास घेतला, कम्प्युटरच्या समोर बसलो आणि मी म्हटलं हो आपण करूया, काहीच टेन्शन नाहीये. हो हो टेन्शन मला नाही म्हणते ते हे. मी म्हटलं आपण करूया. येस आय एम गोइंग टू डू दिस. आणि तुला सांगतो 23 तास मी तुला सांगतो ना 23 तास मी पाहिजे. अरे यार काय चाललंय यार तुमचं फालतूगिरी यार. मी मगातपासून तुला काहीतरी सांगण्याचा प्रयत्न करतो यार. तू हे दे ते दे कांदा दे. हे कोण आहे यार. करिअर वाला आहे तुमचा. हे नको यार. हे नको यार. अरे काय करता यार तुम्ही फालतूगिरी यार. एवढं सोपं आहे काय यार. हे बघ ना हे बघ ना हे सर्टिफिकेट मिळालं रे मला. हे बघ रे कोणाला मिळतं हे. एक्सिलंट अचिव्हर ऑफ द इयर असं आहे सर्टिफिकेट. शपथ दाखव यार. अरे असं नसतं रे. खतरनाक यार. लायक आहे आपलं कोणाची हा. एक्सिलेटर गच्चीवर अवॉर्ड तुझा असं बाप गच्चीवर गेला होता. एक्सिलेटर गच्चीवर वाच ना जरा. एक्सिलंट अचिव्हर सर्टिफिकेट आहे ते. अरे एक्सिलेटर दाबला पाहिजे. गप बसा ना. कुठं काय करू यार मी समय. ऐक जाऊ दे. ओके ओके आय एम फाईन. अरे काहीच प्रॉब्लेम. एन्जॉय करा यार. नाही समय तसं नाही. ऐक समय हे बघ तूच एकटा अख्ख्या एरियात कोणाला मिळाला इंटरनॅशनल अवॉर्ड. कोणाला मिळाला इंटरनॅशनल अवॉर्ड अख्ख्या एरियात कोणाला नाही. अख्ख्या एरियात समय पूर्ण एरियात फक्त तुला आहे अवॉर्ड. बावळट आहेस तू. फक्त तुला म्हणताना हात करा आणि तू म्हण ना. पोटाने काय तू करतो. यांची ना समय लायकी नाही खरं. लायकी नाही रे. अरे एक काम करा तुम्ही. इकडे अरे नाही यार. अरे ह्या लोकांना सम्या घोड्यावरून तुझी मिरवणूक रे बस. अरे काय अरे घोड्यावर. अरे घोड्यावर काय. घोड्यावर. अरे नाही रे बस अरे तू बाय. यार. चिमटी बसली ना यार. अरे काय करू यार बनायचं. लोकल घोड्याने माझ्या इंटरनॅशनल मांडीला चिमटी बसली का तुला. कसली इंटरनॅशनल मांडी रे. खरंच बसली रे. बस झालं मला मारेल तुम्हाला आधीच सांगतोय. भाऊ एवढं काहीतरी यार त्याला काहीतरी सांगतोय यार. सांगायचं तुम्हाला कधी मिळाला. मग भावाला एवढा मोठा आडवा मिळाला बघा ना. अरे कोण आडवा देणार आहे मला यार. हा तुमचा आडवा. काय करू आडवाचा असं होणार आहे. अवॉर्ड असतं रे. आडवा कोण कोणाला देतं. इट्स एन अवॉर्ड. हे नाही रे. अरे मी हे बघ कसं असतं ते एआयचं वेगळं पडतं कळलं का. सध्या एआयचा जमाना आहे. व्हॉट डू यू मीन बाय एआय. ते लहान मुलगा रडतं ना. यार भंकस करतो यार. अरे नाही सांग ना त्याला. पशा तू सेन्सिबल बोल ना त्याला. मारे ना गुच्चीच घालून गप नाही अरे तर असं नाही रे बाळा. ऐक ना. एआय म्हणजे काय. आर्टिफिशियल इंटेलिजन्स. व्हॉट डू मीन बाय आर्टिफिशियल इंटेलिजन्स. सध्याच्या काळात एआय ही फार मोठी कन्सेप्ट आहे. उद्याचा सगळं फ्युचर जो आहे ना तो एआय नी सामावला जाणार आहे. प्लीज आरती सोडून गेली. अरे आर्टिफिशियल बोललो मी. आरती नाही बोललो. आरती सोड ना यार. हे तू कशाला बोला. त्याला आरतीची आठवण आली मनाकडे. अरे गौरव मला आरती पाहिजे. तुला आरती मला पाहिजे. आरती पाहिजे. देणार आम्ही देणार तुला आरती. पाहिजे मला. एक काम करा. मी आता जातो. तुम्ही एन्जॉय करा. नाही मला नाही मला नाही करायचं. बापाने गेले तिकडे आहे. ये ना इकडेच आहे. जाऊन बोलतोय बाहेर जाऊन. आता मध्ये बोलत ना मारून टाकेन मी आधीच सांगतो यार. मी तुला मारून टाकीन. झाड तुझं माग एवढं करत बस खाली इथं. आता लय झाली तुमची नाटकी कोणी म्हणून मी तुम्हाला मग पार्टी देणार नाही. मग कवा जावा मग मी चालू माझी बाटली घेऊन. तुझी कुठली बाटली. ठेव बाटली. तुझी कुठली बाटली. बाटली ठेव. ती बाटली ठेव. 50 रुपयाची संत्री मार सांग का नाही तुझं तू पार्टी देतोयस. तुझी गप जरा इथे बस जरा. त्याला बोलू दे की मग. प्लीज आवाज कमी कर रे. आवाज कमी कर ना जरा. एक मिनिट. आता आपण सगळ्यांनी ऐकायचं. गुड्डू बोलेल. कोण गुड्डू. तुझा बाप गुड्डू. गुड्डू आहे. नाही रे गुड्डू आहे. शब्बीर नाव आहे त्याचं. अरे कुठला शब्बीर. समीर आहे मी. अरे यार तुमचं लय झालं सगळ्यांचं. आता गप बसा. मी आत्ताच सांगतोय
कोणी मध्ये बोलायचं आधीच सांगतो नाही बोलायचं फक्त सम्या बोलणार ए सम्या सम्या यार खरंच नाही कोण बोलणार सांग ना सम्या अरे नको सम्या यार सांग ना यार कोणी मूड मध्ये नाही सम्या सांग सांग अरे सांग पण गे, माझं सम्या odd सांग. होतं यार अरे अरे, नका नाही गलिच्छ चाल आहे नाही 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 मला नाही आवडत ही चाल नाही 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 सांग सांग नाही 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 एकांतात नाही आठवत आणि डोकं तिडीक जाते सांग 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 पटापटा संपवणे घरी जा रे प्रतीक नाही नाही सम्या सम्या यार सम्या प्लीज चुकलो तुम्हाला दिले बाटली पण घेऊन जा. तुम्हाला ऐकायचं नाही कोणी काय बोलणार ना आता कोणी बोलणार अशा एवढी सोपं नसतं रे त्यासाठी मेहनत केली आहे मी कळलं का इंटरनॅशनल अवॉर्ड आहे ते सगळ्यांमध्ये फक्त मला मिळालंय अरे बॉसने मला त्या दिवशी तेच सांगितलं की यार तू एकटाच आहे जो ऑफिसमध्ये तुला जमू शकतं तर मी त्याला म्हटलं अरे मला नाही जमणार बॉस मला येस यू कॅन डू इट मी तुला पशा सांगतो 22 तास लॅपटॉपच्या समोर बसलो होतो मी अरे डोळे इतके माझे दुखत होते म्हटलं नाही मी हे प्रोजेक्ट करणार आणि मी त्याच्यावर ते आर्टिफिशियल इंटेलिजन्सचं प्रोजेक्ट केलं रिसर्च केला सगळी माहिती काढली यार मी खूप मेहनत केली मला अवॉर्ड मिळालं एक होता ससा एक होता कासा ससा कसमाची शर्यत होती गायची मारण कानफडा देते का ऐका ना जरा मी काय बोलतोय ते माझ्या ते आर्टिफिशियल इंटेलिजन्स मध्ये ससा कसवाची गोष्ट केली गाणं गाता करतोस ते डोकं फिरवा जा जा निघा ते पटापट घ्या आणि निघा चला मला नाही भेळ बनले त्यासाठी करायचं मी पण उपाशी आहे ना तुमच्यासाठी भेळ बन खाणार अत्यंत चुकीचं आहे तुमचं सांगून ठेवतोय ते आहे म्हणा चुकीचं पण खा भेळ खा खा बसू बस चुकी तुमच्या आई काय ओ माय गॉड हे म्हणजे सर्टिफिकेट वर तुमच्या बापानी बेल ठेवले होते अरे भिकारड्यांनो लाजा नाही वाटत तुम्हाला हे certificate आहे ना, certificate आहे ना माझं. वा 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 मी दिलेल्या पार्टीमध्ये सुद्धा माझी गत नशिबानं अशी नाही झाली धमाकेदार होती पार्टी मस्त दुसरा पार्टी देणारा मेंबर तयार होतोय येस साई दर्जा परफॉर्मन्स आणि तुमची केमिस्ट्री दृष्ट लागावी अशी आहे सगळ्यांची खूप मजा आली पुष्कर तुला कसं वाटला परफॉर्मन्स तुम्ही ऍक्टिंगचे खरे बाप माणूस आहात आहा आहा आय लव्ह यू ऑल थँक्यू पुष्कर थँक्यू मंडळी या मंचावर आज तागायत आपण अनेक लग्न सोहळे पाहिले पण आजचा लग्न सोहळा अतिशय वेगळा आहे कसा ते चला बघूया या पुढील प्रहसनामधून Good evening, my children. Good evening. Good evening, ladies and gentlemen. Good evening. ओके I'm Father Anthony, but not Gonsalves. God forgive me for the comedy. So, today we are going to witness the beautiful wedding ceremony of Rosie and Peter. We are going to witness two beautiful hearts becoming one, two beautiful souls becoming one. And this is the romantic evening for the wedding. So bring bride and groom. Bring beautiful couple. Bring it on.
welcome. Bride, you may come on the stage. Groom, you also come on the stage. Wow, my child. Oh, wow. You look fantabulous, my child. God bless you. God bless you. Whoa. Send your son. No, father. I know you are father. Send your son. I am the groom. What? Self my Peter. Oh my God. Oh. Oh my God. Oh. Rosie, my child. अगं तू जरा चष्मा लाव ना. मला चष्मा नाहीये फादर. Sure? येस फादर. Still? Oh. Huh? No. Oh. काही म्हणजे कुठल्या दबावात लग्न करते का तू? नो फादर. घरची परिस्थिती चांगली आहे. येस फादर. Oh. Still. No. लंगूर के मुंह में अंगूर. Yes, there is beauty and the beast. You are indeed beast. एवढं टोकाचं पाऊल का बरं उचलते? फादर. What? मला ह्याचं हृदय दिसलं. याच्यापेक्षा जास्त गुणी माणूस मला अख्ख्या पृथ्वीवर नाही सापडणार फादर. My sweet Rosie. Father! What? मला हिची पप्पी घेऊ. No. Control. माझं लग्न झालं असं मला वाटलं. Hold on this creature. Oh my God. ऊस बघितल्यावर रानडुकराचं होतं तसं वागू नकोस वसाड्या. हा वेडिंग किस आहे, त्याचा एक दर्जा असतो. आपण पात्रीवर जाळीत घेतो तसं नाही करायचं. ते धसमुसलेपणा करू नको. मला थोडंसं घेऊ दे. तडीचे काय प्रसादाला आलाय. Hey, relax. Sorry, father. Introduce. Oh, introduce. I am Leonardo Di Betcario. Peter's best man. Oh. And then who is he? He second best man. Oh, so two men. Wow. Good evening, father. Good evening. I am Christopher Moran. Shalom. Shalom means? Hey, shalom. सगळ्या सुरांना मगर चावली एकत्र. My child, why do you look so gloomy? Everything will be all right. Please introduce yourself. Hello, Father. Oh, I am our best man. Oh, welcome. Om Creo Williams. Oh my God. Tremendous voice modulation. Thank you, Father. Thank you. You're welcome. Father. Watch. कधी एकदा माझं लग्न होतं असं मला वाटतंय. Father. What? मी पप्पी घेऊ का? No. म्हणजे माझं लग्न संपलं असं मला वाटतं. Hold on. Rosie, my child, come here. अगं तुला खरंच याच्याशी लग्न करायचंय का? येस फादर. अरे बा, this is nothing but suicide, my child. Father. Is there everything okay with you? Yes, everything is okay with me. Look at me. Will you tell him? Then what the hell is this? He is my love. Peter. I love you, Peter. वाक्य! अरे गौरव बोलता तुम्ही नका बोलत बसू. सगळा वेळ नका फुकट घालू तुम्ही. Hold on. तुम्ही एक काम करा म्हणा ते मला ते वेल्डिंग किस करायचं. अरे hold on. Sorry, father. What the hell is this? थिनी जी पडली तुझ्या ओटावर, वनवा लागला तुझ्या मेंदूला. अरे वेल्डिंग किस नाही, त्याला वेडिंग किस म्हणतात. जी गोष्ट तुला बोलता येत नाही ती तुला हवी आहे पहिल्यांदा. एकदा घेऊन टाकतो म्हणजे विषय संपून. अरे घेऊन टाकतो म्हणजे काय, सलून मध्ये आला पहिली दाढी नंतर केस कापतो तसं नाही ते. नियम आहेत ना, ते शेवटी मिळणार तुला. Gentlemen, please come here. We'll start the rituals. He looks very eager. नाही आनंद वाटतो रे. लग्न होतं ना. अरे माझ्या डोळ्यात पाणी नाही दिसतंय. एखाद्याची बायको जप्त होते, आज त्याचं लग्न होतं ह्याचा आनंद आहे का ना? बायको? Peter, तुला बायको आहे? No. Are you married, Peter? तुझं लग्न झालंय, Peter? काय बोलताय ते? Father, what is he saying? Relax. काय पण बोलतात, माझं लग्न नाही झालंय. Please.
हे काय बोलतायत? अरे ते सगळं खोटं बोलतायत. बँकेने शेली जप्त केली. शेली? तुझ्या बायकोचं नाव शेली आहे? अरे शेली ते माझ्या बकरीचा ती शेली. शेली? शेली पण मग हे बायको का म्हणताय? हा सारखा त्या शेलीबरोबर फिरत असायचा ना, म्हणून कोणीतरी गावात अफवा उडवला की बायको तुकाराम सगळ्यांना माहिती गाव. अशा माणसांमुळे अशा माणसांचं हे होतं ना. ओके बायको नाही आहे ना? नाही ओके, बायको नाही आहे. ओके क्लिअर. Shall we start the rituals then? Yes. Come on, come here. Come here. आता एकमेकांना अंगठी घाला बुवा. वा 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 पीटर. नाही लय आनंद झाला रे. अरे तुला सांगतो लय मध्ये लय आनंद झाला. आपण आंघोळ करून आलेलो. अरे म्हणजे काय मुलात कसं आहे, अरे जो माणूस गोट्यात झोपायचा आज त्याचं लग्न आहे. विचार करण्यासारखी गोष्ट आहे. Wait. तू गोठ्यात झोपतोस? तुझ्याकडे तुझं घर नाहीये? सिरियसली तुझ्याकडे तुझं घर नाहीये का? अरे हाय म्हणते घरी. टीचर मग हे काय बोलताय? Why? तो गोट्यात का झोपतो फादर? I don't know. विलियम. अरे म्हातारे, हे काही पण सांगतात, खोटं बोलतात आहे. विलियम. हे म्हातारे खोटं बोलतात आहे. नाही वत्सलांनो, त्याच्याकडे घर आहे, पण त्याला ना झोपेत कोची काढायची सवय आहे. काय काढायचे? त्यामुळे त्याला कोची म्हणजे काय? चिमटा. तू झोपेत चिमटा काढतोस? त्यामुळे त्याचे आई वडील आहेत ना, त्याला घरात झोपवत नाही. गोठ्यात ना पिंटू बैलाच्या बाजूला झोपवतात. बर तिथे झोपेल तर शांतपणे झोपेल की नाही? पिंटू बैलाच्या कोची काढला. चोख काय कुदवला ना याला. एक लाट हिथं बसली, अन्नाने लिका तुटली. 2 स्ट्रॉ बसवले तिकडे. Oh my God. काही प्रॉब्लेम झाला तर? आय डोंट नो रोजी तुला मिठी मारलीस आणि त्याचा स्ट्रॉ हल्ला तर? नाही स्ट्रॉ हल्लर ना. 3 टेकस दाबून मारलेले त्याला. अरे काय म्हातारे, तीन टिकस मारलेस, काय पण सांगतो म्हातारा. टिकस बिकस काय नाही मारले. म्हणजे गलन स्ट्रॉ नाही, एक छोटेसे ऑपरेशन झाले. माहितीये काय ते काही झालं ऍक्च्युली, मी नंदी असं पवत होतो. ते छोटासा माझा आरवा इकडे अडकला, म्हणून छोटस ऑपरेशन करून त्याला काढलंय बाहेर. तो टाकलाय ते पण सांगशील म्हातारे? कोणीतरी अफवा पसरवला ना. म्हणजे तू काय रामतो त्यानंच पसरवला नसेल. अरे नाही म्हातारा, किती मला सांगू तुला, एक्स्ट्रा नाही आहे माझ्याकडे. एक्स्ट्रा एनर्जी आहे. नाही तुझ्या त्या पंचक्रोशीत जाऊन तुम्ही विचारा, माझ्यासारखा एनर्जी वाला माणूस कुठे भेटणार आहे का म्हाताऱ्यानो? अरे हा बाहेरून ढग कोरडा आहे म्हणून समजा. उद्या फुंकर मारली ना, असा बरसला ना, असा पूर आला तर वाहून जाईल वसाऱ्यानो. कळणार पण नाही कुठं जाल तुम्ही वसाऱ्यानो. डोंट चॅलेंज विथ क्लाउड. अरे कुठे बोलतोय? कथन चालू त्याला कान फुटते. दबक्या पावलांनी कॅरेक्टर मसनात चाललंय. Sorry, my child. He's testing my patience. अरे जे काय करायचे ना ते लवकर करा. क्लिअर. मला आहे ना तिकडे स्टीफनचा दफन विधी आहे, तिकडे जायचंय. तुम्ही जा स्टीफन कडे जा. त्याला जिवंत करा, त्याचं लग्न हिच्याशी लावा आणि याला तिकडे काढा. अरे काही फालतूगिरी काय म्हणतो? अरे त्या मेलेल्या माणसाचे दफनविधी करण्यापेक्षा जिवंत असलेल्या माणसाचे लग्न केलेलं गौरव महत्वाचं आहे. अरे तुझा हिच्याशी लग्न होतंय, हा हिचा दफनविधीच आहे. Shut up, William. Yes, I will shut up now. You want to marry him? I will be shut up. Yes. Peter. She is not Peter, you are Peter. रोजी प्लीज, मी तुझ्या पाया पडतो. मॅरी मी, माझ्याशी लग्न कर, नाही तर माझ्या रुद्रन थोडंसं आवराव होलाय. नाही मी मरून जाईन ना. बघू अंगठी बघू. ही आता अंगठी तू घालणार आहे. चांगली आहे, मस्त केली अंगठी. बघ अंगठी बघ, भारी आहे. मागणी 1000 किती? ते वरती काय खडी साखर आहे का? नाही हे काय हिरे आहेत ते. पत्र्याचा होल एवढाच होता ना रे. पत्र्याचा होल त्याचा काय तुला काहीच माहिती नाही काय? रवासाठी पडली तू. अरे बाबा तू हा का नाही पत्र्याच्या होल मधनं बाईची आंघोली बघित होता. अख्ख्या गावान ह्याची गाडवावरनं धिंड काढला आणि त्याच्या मुले. पीटर, पत्र्याच्या भोकातून तू बायकांच्या आंघोळी बघतोस पीटर? अरे नाही,
मी बायकाची आंघोळ नाही बघत होतो मी पत्र्याच्या भोकातून बकरीची आंघोळ बघत होतो हा म्हणजे ती शेजारणी आहे ना तिच्या मोरीमध्ये बकरी घुसली ती आत शिरून आंघोळ कशी करते ही बघण्यात माझी जाम उत्कंठा झाली होती म्हणून मी आता ते पत्र्याच्या भोकातून बघत होतो. अरे बट पीटर, पत्र्याच्या भोकातून बकरीची अंघोळ बघायची तुला काय गरज आहे? अरे पण ती कशी आंघोळ करते हे मी कधी बघितलंच नाही म्हणून मी बघत होतो. तो वसारी आले ना घोड्यावर बसून मला घेऊन गेले. ये वासाऱ्या, तो घोडा नाही गाडव होता. काहीतरी बोलशील घोड्यावरनं म्हणून गाडवावरनं धिंड नाही तर काय? आणि तुझी शेजारी त्या बकरीबरोबर आंघोळ करत होती म्हणून तुझी गटली न्यायला उचलून. अरे पण त्या बाईला मी बघितलंच नाही. मला बकरी कशी आंघोळ करते त्याच्यात इंटरेस्ट होता ना. My God, extraordinary interest. No, no, no. No. पीटर, मला तुझ्याशी लग्न करायचं होतं पण हे सगळे धक्के ऐकून माझं मन आता होकार देत नाहीये. मला विचारशील ना तू एखाद्या घोबडाशी लग्न कर पण याच्याशी नको करू. काय तर shut up. स्टॉप इट. इनफ. पीटर, मी तुझ्याशी लग्न करू शकत नाही. Yes, that's right. आय हेट यू पीटर. पत्र्याच्या भोकात ना बकरी बघणारा माणूस. फादर, Yes, my child. माझं लग्न विलियम्सशी करा. हो. अरे हा मॅच बघायला आला माणूस मॅन ऑफ द मॅच झाला. You want to marry him? Rosie. Oh my God. Rosie, you want to marry me? Yes. You come here. Come on the stage. Come on the stage. Come on the stage. Rosie. Wedding ring. थोडा शोधतोय बघ काय तो. दोघं लस्सीचं दुकान पण टाकतील आवाजावर. अरे वसाऱ्यानो, अरे तुम्ही माझ्या बरोबर आलेत ना. मग माझी बाजू घेऊन सगळं तुम्हाला बोलायला पाहिजे ना वसाऱ्यानो. अरे तुझीच बाजू आम्ही घेतली अरे काय बाजू होती. घेऊ काय म्हणजे काय जवळजवळ जुलवीत आणलेलं होतं. तुटलं कसं तर कळतच नाही. वसाऱ्यानो, तुम्हाला कसे पण कपडे द्या पण तुम्ही कायम त्याच लायकीवर येता वसाऱ्यानो. माझं हे चुकलंय की मी तुम्हाला घेऊन आलो इकडं. मग आता काय करायचं? आता काय आता त्यांचं लग्न बघित बसायचं आणि त्यांना शुभेच्छा द्यायच्या. बाकी ब्युटिफुल वेडिंग सेरेमनी. क्या बात. प्रसाद ना. सगळ्यात आधी कॉस्ट्युम डिपार्टमेंटसाठी जोरदार टाळ्या. अप्रतिम कपडे केलेत आणि सेटिंगवाल्यांसाठी जो मस्त ॲम्बियन्स क्रिएट केला. फॅन्टॅस्टिक. काहीतरी वेगळंच व्हिज्युअल हास्यजत्रेच्या मंचावर बघतोय असा फील आला सुरुवातीपासून आला. आणि जेव्हा तुम्ही बोलायला लागलात तेव्हा तो तुटला. पण तेच अपेक्षित होतं. म्हणजे मजा आली. थँक्यू. सई, मला आज रॉक स्टाईलचं शालू इतकं आवडलंय. म्हणजे सतत काहीतरी नवीन देण्याचा आपण प्रयत्न करतोय ना आणि हाच खूप महत्वाचा आहे असं मला वाटतं. हे कॉम्बिनेशन तर भन्नाट आहे. मस्त. तर मंडळी, आजच्या भागात तुमची इथेच रजा घेतो आहोत. भेटूया पुढील भागात. तुम्ही बघायला विसरू नका तुमच्या टेन्शनवरची मात्रा, महाराष्ट्राची हास्य जत्रा. टीव्ही समोर बसूया, सहकुटुंब हसूया. महाराष्ट्राची हास्य जत्रा 15 जून पासून सोमवार ते बुधवार रात्री 9 वाजता आपल्या सोनी मराठीवर.